आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग चालू आहे आणि आज 51वा श्लोक आपण घेत आहोत. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च. तरी सद्गुरूने दाविली जी वाट श्रद्धेने ती नीट आक्रमोनी येओनी विवेक तीर्थाची या तटी शाळिता किरीटी बुद्धिदोष. मग राहुग्रस्त प्रभा होता मुक्त तिज मिठी देत चंद्र जैसा. होनी ती तैसी बुद्धी सुनिर्मळ प्राप्त होय मूळ स्वरूपासी. किती महत्वाचा पार्ट आहे हा. तरी सद्गुरूने दाविली जी वाट, जे सद्गुरूंनी सांगितलंय ते कानात प्राण आणून ऐकलं पाहिजे, बुद्धी तेज करून ऐकलं पाहिजे. सद्गुरू कोड लँग्वेज मध्ये बोलतात, सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये बोलतात. सद्गुरू कधी डायरेक्ट मेसेज देत नाहीत. त्याचं कारण असं आहे की तिथे त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक असतात. अनेक लोक ऐकत असतात, पाहत असतात, ऑब्झर्व करत असतात. तो जो महत्वाचा मेसेज आहे तो प्रत्यक्ष त्या पर्टिक्युलर सोलला जायचा असतो. बाकी सगळ्यांना ते काही सांगण्यासारख्या गोष्टी नसतात. म्हणून ते काही अशा वेगळ्या टर्म्स वापरून किंवा एक्झाम्पल दिल्यासारखं किंवा कोड लँग्वेज मतलब वरून वरकरणी ऐकता आपल्याला त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लागेल. पण त्याला जर भेदत गेलं शब्दांना आणि त्याला अर्थ समजण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अर्थ डीप मिनिंग्स असतात आणि मल्टिपल लेयर्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तरी सद्गुरूने दाविली जी वाट श्रद्धेने ती नीट आक्रमण. आता एक असतं की हा सद्गुरूंनी सांगितलं की ते आपण फॉलो करायचं. आता तो जो आपल्याला अर्थ कळतो बेसिक लेवलवरचा, आपण त्याला श्रद्धेने नीट आक्रमतो. म्हणजे काय, आपली श्रद्धा तर आहे, नो डाऊट. श्रद्धा प्रत्येकाची असते, गुरूंवर श्रद्धा प्रत्येक डिसिपलची, भक्ताची, साधकाची असतेच असते. मग तो श्रद्धेने त्याला फॉलो करतो. अरे पण सद्गुरूंनी वाट कोणती दाखवली आहे, ती वाट म्हणजे काय, तो वाट हा या शब्दाचा अर्थ असा आहे की तो एक स्पॉट नाही आहे, तो एंटायर लॉंग जर्नी आहे. खूप लांबचं डेस्टिनेशन. आपण म्हणतो वाट दाखवली म्हणजे कुठेतरी जायचा रस्ता दाखवलाय आणि तो रस्ता फक्त सांगितलं इथून जा, ह्या लेन मधनं जा म्हणजे तू तुझ्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. मग त्याची पॉसिबिलिटी आपल्याला समजली पाहिजे. ही वाट दाखवली आहे म्हणजे नुसतं डिरेक्शन दिली आहे की इकडनं जा, मग इथून जायचंय म्हणजे तो लंबा जर्नी असू शकतो. आणि त्याच्यासाठी वाट दाखवण्यासाठी एक काहीतरी टर्म, एक वाक्य, एक शब्द काहीतरी त्यांनी उच्चारलेला असतो जो कोड लँग्वेज मध्ये असतो. आणि त्या शब्दाचा त्या अख्ख्या वाटेत आपल्याला उपयोग होणार आहे. जसं दिवा दिला तर तो अख्ख्या जर्नीमध्ये तो दिवा आपल्याला वाट बघायला आपल्याला कामात येणार आहे. तो दिशा दर्शन देणार आहे, उजेड पाडणार आहे आपल्या प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक पावलावर. असा तो शब्द आणि ती टर्म आणि एखादं सेंटेन्स किंवा काही जे काय बोललेलं असतं ते असतं. सद्गुरूने दाविली जी वाट, वाट दाखवली आहे म्हणजे रस्ता दाखवलाय, तो लंबा जर्नी असू शकतो. सद्गुरू काय रोज येऊन कानात सांगत नाहीत, समोर भेटून सांगत नाहीत. सद्गुरू कधीतरी एकदा बोलतात आणि ते ते एकदा बोललेलं पुढच्या एकदा बोलण्याच्या वेळेपर्यंत कामात येणार असतं. ते अख्खं मधला पिरियड जोपर्यंत आपण वापरणार नाही तर ते वेस्ट आहे नॉलेज. ठीक आहे ना. तर सद्गुरूने दाविली जी वाट श्रद्धेने ती नीट आक्रमणी. आणि श्रद्धा म्हणजे हो आंधळी श्रद्धा नाही, हा म्हणजे स्वामींनी सांगितलं, गुरूंनी सांगितलं ऐकायचं, हा मी एवढंच ऐकणार. अरे त्याला खोदायचंय, काय लेअर बाय लेअर ओपन करायचंय त्या अर्थाला. आता पण तो अर्थ लागणार कसा ते पुढच्या लाईनीत सांगितलंय. कारण अर्थ पटकन लागत नाही, कारण जडात असतो आपण. आणि त्या वाटेवर, दाविलेल्या वाटेवर चालताना आपला कॉन्शियसनेस हळूहळू ग्रॅज्युअली चेंज होतो आणि सूक्ष्माकडे जात असतो. मग त्याचा एकच अर्थ लागेल का? कॉमन सेन्सची बात आहे. नाही, एकच शब्द उच्चारलाय आणि तो अख्ख्या वाटेत कसा काय उपयोगी पडू शकतो. म्हणजेच आपल्याला त्याचे
कॉन्शियसनेस लेवल आपला स्वतःचा चेंज झाल्यावर दरवेळेस त्याच एका टर्मचा, वाक्याचा, शब्दाचा आपल्याला दरवेळेस वेगळा अर्थ लागतो. असं पद्धतीनं त्याला लेयर बाय लेयर अंडरस्टँड करायचे, जोपर्यंत नेक्स्ट मीटिंग येऊन आपली योग्य वेळ आल्याशिवाय गुरु पुढचा स्टडी देत नाहीत आपल्याला. हेही खरंच आहे. एक जसं असतं ना की दुसरीचा अभ्यास आपण पहिलीचा अभ्यास पूर्ण नाही करणार तोपर्यंत सेकंड क्लास आपल्याला एंट्री नाही मिळणार क्लासमध्ये जायची. मग आपल्याला मिळतं की प्रमोटेड टू सेकंड क्लास, प्रमोटेड टू 10th क्लास, प्रमोटेड टू कॉलेज, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. तर प्रमोशन मिळालं पाहिजे ना, ते क्लॅरिफिकेशन गुरुकडनं यायला लागतं की येस यू हॅव डन फर्स्ट इयर वर्क, नाव यू आर प्रमोटेड टू नेक्स्ट क्लास, तुम्हाला आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे. मग तेव्हा दुसरा टर्म वापरतात, ते दुसरा मेसेज देतात, दुसरा गायडन्स देतात. तोपर्यंत अख्खं टाइम पूर्ण वर्षभर किंवा अनेक वर्ष आपल्याला ते एकाचाच अभ्यास करायचा असतो. आपण म्हणतो की अरे गुरूंनी मला काही दिलंच नाही, असं म्हणून आपण मोकळे होतो, गुरूंना दोष लावतो आणि आपण हातावर हात घेऊन रिकामे बसायला मोकळे. आपल्याला काही काम नको असतं म्हणून आपण खोटं बोलतो. खोटंच बोलतो, मी खूप स्पष्ट बोलते की खोटं बोलतो आपण, की आम्हाला काही दिलं नाहीये, मला फक्त जपच दिलाय, मला फक्त काहीतरी करायला दिलंय, मला फक्त सांगितलं ह्याची पूजा कर, मला फक्त सांगितलंय अमुक अमुक उपासना कर, मला फक्त सांगितलंय की फक्त देवळात जा आणि दर्शन घे. अरे ते फक्त नाही आहे, त्याच्यात ते करताना, ते केल्यानंतर अनेक 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 लेयर्स ओपन होणार आहेत. आपल्याला वाटतं फक्त एवढंच दिलं, तसं नाही आहे. फार फार डीप लेवलवर मेसेज असतो तो. तरी सद्गुरूने दाविली जी वाट, श्रद्धेने ती नीट आक्रमणी, येऊनी विवेक तीर्थाची या तटी, क्षाळिता किरीटी बुद्धी दोष. आपल्याकडे बुद्धी दोष असतो म्हणून आपल्या भेजात शिरत नाहीत. त्याचे अर्थ आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट वर्ड मध्ये सांगितलेलं असतं, ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. आज्ञाचक्र, आज्ञाचक्राचं काम आहे ऍबस्ट्रॅक्ट माइंड, ऍबस्ट्रॅक्ट नॉलेज, ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट, ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, ऍबस्ट्रॅक्ट माइंड. आज्ञाचक्र, आपण असतो लोअर चक्राज मध्ये, आपण ग्रॉस मध्ये असतो, कॉन्क्रीट माइंड लोअर ग्रॉस एनर्जीत असतो, आपल्याला त्याचे अर्थ लागत नाहीत. बुद्धिदोष म्हटलेला आहे त्याला, बुद्धिदोष. लोअर बुद्धीमध्ये असतो आपण, हायर बुद्धीमध्ये, हायर इंटेलिजन्स, हायर चक्राज मध्ये शिफ्ट व्हावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. मग आपण अगदी सांगायलाही मोकळे असतो, हा मी करतोय अभ्यास पण आम्हाला एवढं एवढंच कळतंय, आम्हाला फार कळत नाही. अरे प्रयत्न कोण करेल? आपणच करायचंय. कोणाचंही आपोआप काही नाही होणार आहे, कोणाचंही आपोआप, त्या गुरूंचंही आपोआप काही नाही झालं. त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली, सतत सतत. त्याच सुरी कशी तासून शार्प करतात किंवा कुठलंही शस्त्र असतं त्याला शार्प करतात कशावर तरी, घासून घासून दगडावर, बुद्धीला तसं घासावं लागतं, त्याच्याशिवाय ती तीक्ष्ण होत नाही, पॉइंटेड होत नाही. वन पॉइंटेडनेस, फोकस्ड, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं त्याच्यात येत नाही. धार चढत नाही बुद्धीला, बुद्धी ऍबस्ट्रॅक्ट वर शिफ्ट होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला डेली बेसिसवर धार नाही करणार. माणूस आळशी असतो, अत्यंत आळशी, त्याला काम नाही करायचं, कंप्लेंट करायच्या, नुसत्या नुसत्या कंप्लेंट, की मला हे नाही, मला ते नाही, आमची कपॅसिटी नाही, आमचं हे नाही, आमचे पूर्वजन्माची पुण्याई नाही, इथपर्यंत लोक म्हणतात. इथपर्यंत जातात, मागच्या जन्मांपर्यंत, की आम्ही एवढं कमवून नाही आलो, काय माहिती काय केलंय मागच्या जन्मी. डिक्लेअर करून मोकळं होतो माणूस. पण तसं नाही करायचंय. येऊनी विवेक तीर्थाची तटी, विवेकाचा तीर्थ गाठायचा आहे. ते हे करतो ना आपण, यात्रा वगैरे करतो, ते तट तिथे न जाता विवेकाच्या तीर्थावर जा, रोज जा. ते तर घर बसल्या सुद्धा ते तीर्थ सापडू शकतं. ते प्लेस, ती डिवाइन प्लेस, विवेकाचा विवेक प्राप्त होण्याची, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी, विवेक म्हणजे ती बुद्धीची, माइंडची तो तट आहे, तो तीर्थ तट आहे, तो ब्रेनचा, माइंडचा. तिथे जायचंय आणि त्याच्या पाण्यामध्ये बुद्धीला स्वच्छ करायचंय, शाळिता, स्वच्छ करायचंय. बुद्धीला स्वच्छ कसं करणार? बुद्धीला स्वच्छ तसं करणार जेव्हा आपण आपले निगेटिव्ह लोअर थॉट प्रोसेस थांबवणार,
मी साधाच आहे, माझ्यात काही क्षमता नाही, आम्ही काही फार पुण्य कमावलेलं नाही, माझी बुद्धी फार तेज नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मला एवढं समज नाही. हे सगळं लक्षात राहणं, समज, हे ते ब्रेड विनिंग नॉलेज मधचं काम आहे. म्हणजे काय, शाळेतलं ज्ञान जे आपण लोअर बॉडीला देतो, फिजिकल बॉडीला शाळेत टाकतात. आत्म्याला शाळेत जायची गरज नाही, आत्मा शाळाच करतोय. एक एक जन्म म्हणजे आत्म्याची शाळा आहे. आपण लर्निंग प्रोसेस मध्ये आहोत, आपण ग्रो करतो. एव्हरी इन्कारनेशन आपल्याला मॅच्युअर बनवतं, इंटेलेक्च्युअली मॅच्युअर, स्पिरिच्युअली मॅच्युअर. आपल्याला सगळं त्या ज्ञानातनं, आपल्याला जीवनातनं शिकतो, म्हणून आपण जीवन ही शाळा आहे म्हटलं जातं. प्रत्येक इन्कारनेशन मध्ये सोल अपग्रेड होत असतो. त्यामुळे सोलला वेगळं आणखीन काही ट्रेनिंग द्यायची गरज नाही. हे जी आपण भाषा वापरतो ही सगळी जडातली आहे, ही लोअर थ्री व्हेइकल्सची भाषा आहे. की माझं हे नाही, माझं 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 म्हणजे कोण, शरीराचं ना, ज्याचं नावाबद्दल तुम्ही बोलताय. मी जर म्हणलं मला कळत नाही, तर लीनाला कळत नाही. आत्म्याला सगळं कळतं, मस्त टनाटन शार्प आहे आत्मा. दुसरा सूर्य आहे. आत्मा प्रत्येकाचा एक सूर्य आहे, इंडिव्हिज्युअल सन एनर्जी, गॉड एनर्जी, डायरेक्ट सुप्रीम कॉस्मिक परब्रह्मन एनर्जी. तिथे मला कळत नाही वगैरे नसतं. मी खूप क्लिअर बोलतेय, डायरेक्ट बोलतेय. येऊनी विवेक तीर्थाच्या तटीत शाळिता किरीटी बुद्धिदोष. तिथे स्वच्छ केल्यानंतर बुद्धिदोष जातो. काय जाईल म्हणजे जडत्व सगळं विवेकाने गायब होईल. विवेकाच्या पाण्यात, तीर्थाच्या पाण्यात धुतल्यानंतर जडपणा गायब होईल. कळेल मग, विवेकाने तपासून बघितल्यानंतर कळतं सत्य काय असत्य काय. आपण बुद्धिदोष जाणार. इतका मस्त श्लोक आहे आणि इतका सुंदर पार्ट आहे हा आतापर्यंतचा. मला मला आता खूप आवडतोय हे वाचताना. मग राहुग्रस्त प्रभाव होता मुक्त, तिज मिठी देत चंद्र जैसा. चंद्र राहुग्रस्त कोण होतो, सूर्याला राहू मिळतो है ना. सूर्य म्हणजे तेज, पृथ्वी, सॉरी, सूर्य म्हणजे लाईट, तेज, आत्मा. त्याला राहूनी गिळलेला आहे. लोअर लोअर इमोशन्स अँड लोअर थॉट्स ह्यांनी, दुर्बुद्धीनं त्याला गिळलेलं आहे. पण विवेकाच्या तीर्थामधच्या पाण्यात स्वच्छ केल्यानंतर, चांगलं खंगाळून साफ केल्यानंतर बुद्धिदोष जातो. आणि बुद्धिदोष गेल्यानंतर सूर्याचं तेज असलेलं ज्ञान वर येणार आहे, चकाकून येणार आहे, झळकणार आहे. बुद्धी तेज होणार आहे. स्वच्छ शुद्ध ज्ञान, प्रकाश स्वरूप आपण त्यातनं बाहेर येणार आहे. ते बाहेर येणार आहे. प्रभामुख होता मुक्त, तो मुक्त होणार आहे. अज्ञानाच्या बेडीत सापडलेला प्रकाश आत्म्याचा मुक्त होऊन वर येणार आहे. तिज मिठी देत चंद्र जैसा. चंद्र म्हणजे मन आपलं, त्याला मिठी मारत. मग मनात चांगले विचार येतात, प्रबळ होतं मन, स्ट्रॉंग होतं माइंड. मन म्हणजे माइंड, माइंड स्ट्रॉंग होतो. स्वच्छ केलंय ना त्याला, मग माइंड स्ट्रॉंग होतो. कारण त्याला मिठी कोणाची पडते, ज्ञानाची, सूर्याची, तेजाची. त्याला मिठी पडल्यानंतर माइंड स्ट्रॉंग होतो. चंद्र जैसा होनी ती तैसी बुद्धी सुनिर्मळ, प्राप्त होय मूळ स्वरूपासी. आणि बुद्धी निर्मळ, स्वच्छ, शुद्ध, प्रकाशमान, तेजस्वी झाल्यानंतर तिला फक्त आणि फक्त एकच दिसतं, मूळ स्वरूप, आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप, वननेस. आपण कोण आहोत, मी कॉस्मिक परब्रह्मचाच एक पार्ट आहे, मी तोच आहे. अहम ब्रह्मास्मी हे त्याला कळतं बुद्धीला आतल्या. आणि म्हणून असं असं आपण स्वच्छ करत गेल्यावर ग्रॅज्युअली वाटेवर चालताना आपल्याला आपला स्वतःची भेट होते, स्वस्वरूपाची भेट होते. आपल्याला कुठेही काही वेगळं करायला जायचं नाही. आपल्याला तिकडे जाऊन काही वेगळं दर्शन नाही मिळणार आहे. ठीक आहे ना. आपण जातो, तीर्थयात्रा करतो, मंदिरात जातो, गाभाऱ्यात जातो, आपल्याला दर्शन घेतो. आपण कोणाचं दर्शन घेतो, ते शिवलिंग किंवा महादेव म्हणा, किंवा विष्णू स्वरूप असेल एखादं स्थान, किंवा देवी स्वरूप असेल, शक्ती स्वरूप असेल, तर आपण भेटतो कोणाला पण.
आपण आपल्याच परब्रह्म तत्वाला, आपण आपल्याच शिवतत्वाला, आपण आपल्यातल्याच विष्णू तत्वाला, आपण आपल्यातल्याच शक्ती स्वरूपाला भेटतो. म्हणजे काय, आपण मिरर मध्ये बघितल्यासारखं तीर्थस्थळी जाऊन आपण स्वतःच दर्शन घेतो. ही ऍक्च्युली हा ऍक्च्युली असा पाथ आहे जिथे आपणच आपल्याला भेटतो. आपणच आपलं दर्शन घेतो, आपणच आपलं स्वरूप जाणतो. इतकं सुंदर ह्याचा अर्थ आहे. आपल्याला आपली भेट होते, पण आपण आपल्याला जे लिमिटेड नाव दिलेलं आहे त्यालाच कवटाळून जे बसलो आहोत ना, जाम चिकट आपल्याशी बुद्धी, आणि ती सोडून नाही राहिली. माझं हे, माझं ते, माझं ते, माझं ते संपूनच नाही राहिलं. काय करावं त्या गुरूंनी? गुरूंनी काय करावं? मग ते रुसून बसतात. रुसून बसतात म्हणजे काय हो, दुःख होतं गुरूंना. हे काय हे, किती कानी कपाळी सांगितलं तरी हे समोरच्या बाळाला काही समजून नाही राहिलं. आई पण हताश होते, आईला दुःख होतं, पण काही करू नाही शकत. प्रेम करायचं बंद नाही करत ना आई. तिचं तर ते चालूच राहतं, पण आतमधनं तळमळ तळमळ तळमळ, गुरूंना तळमळ होते की आपलं पोर ऐकून नाही राहिलं, त्याच्या डोक्यात शिरत नाहीये. त्रास होतो त्यांना. त्रास देऊ नये कधी गुरूंना. गुरूंना त्रास देऊ नये. ऐकावं त्यांचं, बुद्धीला शुद्ध करावं. गुरूंची भेट पुन्हा पुन्हा होत नाही. अत्यंत पुण्याईच्या बळावर गुरूंची भेट होते, सद्गुरूंची भेट होते. त्यांनी काय सांगितलं, नाही हो मला आमचं जमत नाही, मग ते म्हणतील आलात कशाला इथे? सिंपल आहे. कशाला आलात? इथेच रममाण होऊन सगळी दुनिया बसली आहे, तसंच प्रपंचात आनंदाने एन्जॉय करा ना. मग कशाला इथे आला? कशाला गुरूंच्या दरवाजात आपण जातो, गुरूंच्या भेटीला जातो? का आपल्याला आज्ञा मिळते तरी आपण ऐकत नाही? तेच इथे सांगितलंय. हो नि ते ती तैसी बुद्धी सुनिर्मळ, प्राप्त होय मूळ स्वरूपासी, दोन्ही कुळा लागी सांडोनिया जैसी, कामिनी प्रियासी अनुसरे. एक्झाम्पल दिलंय. प्रियकरा जशी भेटते पत्नी, स्त्री, सगळी दोन्ही हे बाजूला ठेवून, घरं दोन्ही आहेत पण त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवते आणि पतीच्या भेटीला जाते, तशी स्वतःला स्वतःची. आता आता इथे अजून एक अर्थ, कामिनी प्रियासी. फेमिनाईन एनर्जी मस्क्युलाईन एनर्जीला भेटते. फेमिनाईन एनर्जी कुंडलिनी शक्ती, मस्क्युलाईन एनर्जी लॉर्ड शिवा. कुंडलिनीची शिवाला भेट होते, म्हणजेच माझी माझ्या स्वरूपाला भेट होणं. फेमिनाईन मस्क्युलाईन, येन अँड यांग आपल्या एकातच आहे. आपलीच आपले भेट होणं. अर्धनारी नटेश्वर, शिव आणि शक्ती एक स्वरूप आहेत, एकाच शरीरात आहेत, जे आपल्या पण आहेत आणि त्याच्या पण आहेत, लॉर्ड शिवाच्या आणि पार्वती महाशक्ती. ते दोघही एकच आहेत. एक एक वन वन बॉडी, वन एनर्जी, वन सोर्स. ठीक आहे ना? ती सेम एनर्जी आपल्यात आहे, चाहे आपलं शरीर पुरुषाचं असू दे नाही तर बाईचं असू दे, त्याने काही फरक नाही पडत. कुंडलिनी शक्ती पुरुष आणि स्त्री सगळ्यांमध्ये आहे. मुलाधारात बसलेली आहे, सुप्त स्वरूपात, झोपलेल्या स्थितीत. ती उठते आणि जाते. हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर, बुद्धिदोष वगैरे गेल्यानंतर, राहू निघून गेल्यानंतर बुद्धीवरचा, आपल्याला मूळ स्वरूपाची भेट होते. म्हणजेच काय, कामिनी प्रियाला जाऊन भेटते, दोन्ही कुळं सोडून. कुंडलिनी शक्ती तडक जाते ती लॉर्ड शिवाला भेट, क्राऊन चक्रामध्ये. या पद्धतीनं आपलीच आपल्याला मिरर इमेज भेट होते. माझीच मला भेट होणं, मला मी प्राप्त होणं, माझ्या आत्म्याला परमात्म स्वरूप प्राप्त होणं, हेच ते आहे. तैसीच ती बुद्धी विसरोनी द्वैत, आत्मचिंतनात रत होय. दोन द्वैत म्हणजे दोन, मी वेगळा तू वेगळा, मी वेगळा परमात्मा वेगळा, मी वेगळा शिव वेगळा. मी शिवाला भेटायला चालले, मी अमुक ठिकाणी केदारनाथला शिवाला भेटायला चालले, मी देवीला भेटायला चालले नाही, मी मला भेटायला चालले. ही स्थिती आहे ती. हा फरक आहे. आपण यात्रा करतो त्याला तिथे बघतो, आपल्याला इकडे बघतो. द्वैतात जातो आणि अनेक यात्रा करतो, काय त्या यात्रेचा उपयोग? यात्रा करायची तर एकरूपतेमध्ये करा. मी शिव, मी शिवतत्वाला भेटायला चालले, मी शक्ती, मी शिवाला भेटायला चालले. अशी यात्रा कराल तर ती तिथेच जाऊन तिथे नुसतं त्या काय म्हणतो आपण, त्या प्लेसच्या ऑरामध्ये एंट्री मारल्या मारल्या ध्यान लागतं. कशाला ध्यान शिकायला पाहिजे? कशाला त्या प्रोसेसेस शिकायला पाहिजे? जेव्हा ही भावनाच असते,
असं खेचल्यासारखं होतं, की असं वाटतं आतून काहीतरी काढून घेतलं जात आहे आपलं, आणि जाऊन आपली झापकन डोळे वर जातात. काही ते टेक्निक शिकायला नको, कुठली मुद्रा नको, काही नको, काही नको. सगळा वेडेपणा आहे. काही कोर्सेस करणं, ते ध्यान कसं लावू, हे कसं लावू. शुद्ध आतून करा, आपणे आप ध्यान लागतंय, आपणे आप मुद्रा लागतात, आपणे आप डोळे वर चढतात, आपणे आप आज्ञाचक्रात प्लेस मिळून जाते आपल्याला. कुठे जाऊन भेटायचंय ती. कुटस्थ आपल्या याच्यात येऊन गेलं. कुटस्थ मध्ये परब्रह्माची भेट होते. आज्ञाचक्र. पण आज्ञाचक्र म्हणजे काही इथे कपाळाच्या इथे डोकं डोळेवर नाही करायचे आपल्याला. कळलं पाहिजे भाषेमध्ये गुप्त विषय सांगितलेला आहे. म्हणून शुद्ध करा, बुद्धीला तेज करा. जरी कळतंय 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 म्हणलं तरी ऍबस्ट्रॅक्ट कडे आपण नाही चाललो. कधी ऍक्च्युली या पाथवर होतं काय लोकांचं, आणि मोस्टली डिसिपल्स हे होतं, की थोडं पुढे जातात की नाही वाटायला लागतं वाव आपल्याला खूप कळायला लागलं. असं नाहीये. जोपर्यंत ती मिठी नाही पडत ना तोपर्यंत खूप कळायचंय. आणि ती मिठी पडल्यानंतरही कळायचंय. मग काय कळायचं राहतं? मग हे कळायचं राहतं की त्याच्याच ह्याच्यात आपल्याला काम करायचंय. मग त्याच्यात प्रत्येकामध्ये आपल्याला तोच भेटला पाहिजे आणि तिथे पण मिठी झाली पाहिजे. हे पुढचं कळायचं राहतं. म्हणजे काय, की काम संपत नाही. आपल्याला एकरूप झाल्यानंतरही काम करायचं, तो बनून काम करायचं, परब्रह्म बनून काम करायचं, प्रचंड प्रेम वाटायचं सगळ्यांना. म्हणून हा जर्नी थांबत नाही. मग आपण म्हणू उपयोग काय? मग तो स्वार्थ झाला. उपयोग म्हणजे काय, त्याचाच तो काम करणार आहे. खूप खूप वंडरफुल मिनिंग आहे याचं, की तोच आपल्या स्वरूपात राहून त्याचीच सेवा करणार आहे. म्हणजे कोणाची? इतर जीवांची. तोच त्याचं स्वरूप घेतो आणि तोच अजन्म असूनही तोच रूप घेतो आणि तोच त्याच्या जनांची, लोकांची, त्याच्या बाळांची सेवा करतो. हा तो वननेस आहे. इथं पुढे जाऊन खूप पुढचं सांगते मी. आपल्याला तिथं पोहोचलोच नाही आपण. आणि म्हणून अहंकार कामाचा नाही. मला खूप कळलं हे काही कामाचंच नाहीये. कारण फार लांबचा रस्ता आहे. आपल्याला काही सद्गुरूंच्या स्टेप पर्यंत पोहोचायचं नाहीये. सद्गुरूही पुढे चाललेत. एव्हरीबडी इज गोइंग टुवर्ड्स कॉस्मिक परब्रह्मन. आणि मग एकदा तिथे पोहोचल्यानंतर परत वापस येऊन काम करायचं, कारण तोच काम करतोय, आपण नाहीच होत तिथे. मग आपल्यातलं मी पण नसतं, अजन्मा बनून आपण काम करतो. हा असा पूर्ण सर्कल आहे मी जो सांगते तो. लंबा जर्नी आहे. अहंकार नाही चालणार. दोन्ही कुळा लागी सांडोनिया जैसी कामिनी प्रियासी अनुसरे तैसीच ती बुद्धी विसरोनी द्वैत आत्मचिंतनात रत होय. जया इंद्रियांसी बाह्य ज्ञाने साचे होते विषयांचे आकर्षण. तया इंद्रियांसी धैर्ये निरोधून विषयापासून सोडविले. काय केलं तिने? इंद्रिय सगळी बाह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी विषयांकडे आकर्षित होतात. बाहेर म्हणजे काय, की आपण हातापायांनी बाहेरच बघतो ना. जग काय, हे चाखून बघावं, ते खाऊन बघावं, इकडे जाऊन बघावं, तिकडे जाऊन बघावं, हे करून बघावं, ते वापरून बघावं, ते घालून बघावं, कसं दिसतंय, कसं लागतंय, कशी टेस्ट आहे, कसं वाटतंय. बाह्य विषयांचं ज्ञान आपण टेस्ट करायला बघतो, एक्सपेरिमेंट. आपल्याला क्युरिओसिटी आहे. क्युरिओसिटीला दोन साइड्स आहेत, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. क्युरिओसिटी नसेल तर माणूस ग्रोथ नाही करत आणि इथपर्यंत पण नाही पोहोचत. पण क्युरिओसिटी अति असेल तर तो भरकटतो. पतंग जसा स्काय मध्ये कटली त्याची आहे ती भरकटत राहतो ना, तसा भरकटतो. कारण क्युरिओसिटी कुठेही पण घेऊन जाऊ शकते तुम्हाला, चुकीच्या पाथवर, चुकीच्या गोष्टींमध्ये, चुकीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, चुकीच्या नॉलेजमध्ये, चुकीच्या संगतीमध्ये क्युरिओसिटी घेऊन जाते. पण क्युरिओसिटी नसेल तर माणूस शिकत पण नाही. म्हणजे काय, पुन्हा विवेक आला. ती वापरायची कशी, केवढी वापरायची, केवढी क्युरिओसिटी वाढवायची, केवढ्या मार्जिन मध्ये वाढवायचे, कुठे थांबवायची. विवेक आला. विवेक सतत हवा. विवेकाचं तीर्थ बाजूलाच पाहिजे आपल्याला. तीर्थाच्या ह्याच्यावरच राहिलं पाहिजे आपण. आपण म्हणतो तिकडे वाराणसीला जाऊन राहायला पाहिजे. वाराणसी कशाला, वाराणसी आतमध्येच आहे. विवेक घाट आपल्या आतमध्येच आहे. आपल्याला कुठे जायची गरज नाही. जाईल तर ते शरीर जाईल, आपण ऑलरेडी तिथेच आहोत. इतकी तयारी झाली पाहिजे. रडणं बंद केलं पाहिजे. माझं हे, माझं ते, माझं ते. मला नाही आवडत रडलेलं.
कारण ते योग्य नाही. ते मागे खेचतो, आपणच आपल्याला खेचतो, दुसऱ्यांनी कशाला खेचायला पाहिजे. तैसीच ती बुद्धी विसरोनी द्वैत आत्मचिंतनात रत होय. जया इंद्रियांसी बाह्य ज्ञाने साचे, होते विषयांचे आकर्षण. तया इंद्रियांसी धैर्य निरोधन, विषयापासून सोडविले. हा विषयापासून विवेक सोडवतो, दुसरं कोणी नाही सोडवू शकत. गीताची काढून सूर्यरश्मी जाळ, जाय मृगजळ लया जैसे. सूर्यकिरणाचं जाळ, गेताची काढून सूर्यरश्मी जाळ, जाय मृगजळ लया कैसे जैसे. निरोधिता धैर्ये तैसे इंद्रियांस, जाहला निरास विषयांचा. जर इंद्रियांना पोचलंच नाही, म्हणजे त्यांना इंधन घातलंच नाही, तर ते विषय ढिले पडतात. ते इंद्रिय ढिली पडतात, त्यांचा इंटरेस्ट कमी होतो त्यांना. म्हणजे मी मागे हजारदा सांगितले ही गोष्ट, नेहमी सांगते की त्यांना उपासमार नाही करायचे, म्हणजे त्यांना मुसक्या बांधून दाबायचं नाहीये इंद्रियांना, पण त्यांना शिकवायचंय. जसं आपण मुलांना चॉकलेट रोज देऊ का, एवढी मोठी कॅडबरी नाही देत ना. त्यांना सांगतो की तुझे दात किडतील. खाल्लंयस ना, खाऊन बघितलंयस ना, हे चॉकलेट तू नेहमी खातोस, कधीतरी 6 महिन्यातनं 2 महिन्यातनं, ते रोज नाही मिळणार. त्याला लिमिटेशन टाकायचं, त्याला रिस्ट्रिक्शन टाकायचं, त्याला रेग्युलेट करायचं, त्याला रेग्युलेट करायचं इंद्रियांना. तुला रोज नाही मिळणार हा विषय. मग असं करून ते सुटतो, विषय पासून दूर जातो. मग मुलाचं चॉकलेटचा वेळ कमी होतो. मग त्याला दुसरं काहीतरी खेळ आवडतो, हे आवडतं, टॉय आवडतं. मग पुन्हा ते एखादा अडकायला लागला की पुन्हा ते रोज नाही मिळणार. असं करत करत हे जे वाट दाखवली श्रद्धेने ती आक्रमणी, असं पुढे पुढे जावं लागतं आपल्याला, एक एक एकेकाला तोडत, एक 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 पार्टला सॅटिस्फाय करत जायचं. मग त्याचं मन रमलं, मग ते टॉय संपतं, मग दुसरं काहीतरी. मग पुस्तकं वाचायला शिकवतो, मग परत पुस्तकातच अभ्यास नाही होऊन राहिला, गोष्टच वाचून राहिला. मग नाही नाही ह्याच्यात नाही, इथे पण पण पुन्हा नाही, आठवड्यातनं एकदा वाचायचं, विकेंडला. रोज नाही गोष्टीचं पुस्तक वाचायचं, परीक्षा संपल्यावर वाचायचं. असा मग पॅरेंट्स त्याला हे टाकतात, त्याला रेग्युलेट करतात. रेग्युलेटर, गॅसचा रेग्युलेटर, गॅस गॅस आपण धान सोडून नाही देत ना, रेग्युलेट करतो त्याला. तसं इंद्रियांना रेग्युलेशन मध्ये आणायचं, रेग्युलेट करायचं. हे सगळं टूल्स आपल्या आतमध्येच आहेत, विवेकाकडे ठेवलेली असतात ती. काय कुठे कुठे कोणाला कसं करायचं कंट्रोल, ते विवेकाच्याकडे सगळी टूलकिट आहे, ती वापरायची. घेताची काढून सूर्यरश्मी जाळ, जाय मृगजळ लया जैसे. निरोधिता धैर्ये तैसे इंद्रियास, जाहला निरास विषयांचा. भक्षिले नेणोन अधमाचे अन्न, टाकावे उकोन मग जैसे. वासने सहित तैसे भोग जाण, इंद्रियाकडून ओकविले. मग आपोआप कंटाळा येतो. मग पुढच्या वेळेला मूल ते खात नाही, ते करत नाही, ते नाद सोडून दिला जातो, लक्ष आपलं जात नाही तिकडे. भक्षिले नेणोन अधमाचे अन्न, टाकावे उकोन मग जैसे. वासने सहित तैसे भोग जाण, इंद्रियाकडून ओकविले. त्याच्याच हातनं आपण ते सोडवतो. मग कोणी म्हणलं तुला चॉकलेट हवंय, मूल म्हणणार नको नको मला ते नको, मला पुस्तक द्या. त्याच्याच कडनं आपण त्याला मना करवलं. इंद्रिय स्वतःच मना करतात, भोगांना बघूनच त्यांना वासना किळस वाटते, नको, नाही. एकदा छोटी माझी मुलगी होती, लहान असताना, तिला ते काहीतरी खूपच छोटी, 2, 2, 2.5, 3 वर्षाची. ते खूप छान मॉलमध्ये गेला, तिथे एंट्रन्स मध्ये ते छान असं केक कुकीज असं काहीतरी ठेवलेलं असतं ना, खूप छान. ते काय ते पॉपकॉर्न, त्याच्यानंतर चॉकलेट्स, त्याच्यानंतर ते मिठाया, पेस्ट्री, असं खूप छान छान ठेवलेलं असतं असं काचेमध्ये. एकदा काय झालं गंमत, ती बघत होती, तिला खायचं होतं, पण नेमकी तिथे होती माशी. मग मी तिला म्हणलं, शी, हे बघ, माशी खाताय आणि तेच आपण खायचं का? म्हणली नको. पुढच्या वेळेला तिच्या बाबांनी तिला म्हणलं तुला हवंय, ती म्हणाली नको, छी, ती माशी असते तिथे, मला नको. अशा पद्धतीनं तिच्याच कडनं अनवॉन्टेड फूड, डर्टी फूडला मना करवलं, पण नॉलेज देऊन. खोटं नाही सांगितलं, होतं तिथे माशी होती, खोटं नाही बोललं. इंद्रियांना खोटं नाही बोलायचं, खोटं बोललं की ते आपल्या हातातनं आउट ऑफ कंट्रोल होतात, कारण क्युरिओसिटी असते ना त्यांच्याकडे.
इंद्रियांना खोटं नाही बोलायचं, सॅटिस्फाय करायचं. चांगलं काहीतरी चांगल्या ठिकाणी दाखवून खायला घालायचं. मग माहितीये, अरे नाही कुठेही नाही खायचंय आपल्याला, कुठेही तोंड नाही घालायचंय आपल्याला. आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगलं अनुभवायचंय. हे इंद्रियांना जसं मुलं असतात तसं इंद्रियांना, शरीराला, ऑर्गन्सना शिकवता येतं. आम्हाला असंच होतं, मला तेच होतं, मला हे पचत नाही, फलाणं होतं, मी इतकाच वेळेला हे करतो. काही ती नाटकं नाही, सगळी पर्सनॅलिटीची नाटकं आहेत. अगदी काही अर्थ नाहीये त्याच्यात. ऑर्गन्सशी सुद्धा कॉन्व्हर्सेशन करू शकतो, सगळ्या इंद्रियांशी बोलू शकतो, आपल्या पेशी, सेल्युलर सिस्टमशी सुद्धा आपण कॉन्व्हर्सेशन करू शकतो. त्याचं कारण सगळ्यामध्ये कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस इज अ लिव्हिंग बिंग, लिव्हिंग एनर्जी. कॉन्शियसनेस आपली इंद्रिय म्हणजे आपलं स्टमकशी बोललं तर स्टमक ऐकेल. आपलं किडनीशी कॉन्व्हर्सेशन केलं तर किडनी ऐकतील. किडनीला जर फिअरच्या ऐवजी लव्हिंग एनर्जी दिली, घाबरायच्या ऐवजी, तर किडनीमध्ये फिअर बसतो, तर किडनी हेल्दी होतील. आपल्या लिव्हरशी आपण कॉन्व्हर्सेशन टॉक केला तर सगळं अँगर निघून जाईल. प्रेमाने बोललं पाहिजे लिव्हरशी, म्हणजे अँगर बसतं तिथे, तिथे अँगर साठणार नाही. हार्ट लव्हिंग एनर्जी, जॉय, हॅपीनेस, हार्ट फिजिकल हार्टशी बोला. काय रे बाबा, काय झालं, प्रेमाने बोला, पेशन्सशी बोला. आपल्या शरीरात आपण कॉन्व्हर्सेशन करू शकतो, कारण बिंग्स आहेत, कॉन्शियसनेस आहे. प्रत्येक प्रत्येक पार्टला कॉन्शियस, कारण लिव्हिंग एनर्जी आहे ना अख्खी बॉडी. अख्खं शरीर लिव्हिंग आहे ना. जिता जागता इन्सान आहे. मेलेल्या ह्याच्याशी नाही बोलू शकत, स्टार्टिंगला बोलू शकतो, नंतर नाही. पण मेल्यानंतर काही उपयोग नाही, कॉन्शियसनेस निघून गेला. डेड बॉडीमध्ये नाही कॉन्व्हर्सेशन होऊ शकत. पण लिव्हिंग एनर्जी बरोबर लिव्हिंग स्टेटमध्ये आपल्या बॉडीशी, प्रत्येक सेल्सशी आपण कॉन्व्हर्सेशन करू शकतो, आपण प्रोग्रामिंग करू शकतो. आपला आता फॉर एक्झाम्पल एन्झायटी, डिप्रेशन किंवा ट्रॉमा किंवा फोबिया, हे सगळे काय आहेत? हा प्रोग्राम होतो आपल्या ब्रेनमध्ये, सेल्युलर सिस्टमला किंवा आपल्या सेन्सरी काय म्हणतो आपण त्याला, जे मेसेंजर्स असतात, केमिकल मेसेंजर्स, त्यांना प्रोग्राम होतो की हे बघितलं की घाबरायचं, हा अनुभव आला की घाबरायचा, एन्झायटी. तर ते जे फिअर, फोबिया आणि एन्झायटी आहे, ती प्रोग्रॅमिंग बनतं. तो प्रोग्राम तोडावा लागतो. आम्ही हिलिंग मध्ये प्रोग्राम तोडू शकतो, म्हणजे सेल लेवलवर प्रोग्रामिंग तोडायचं सेलचं. पण ते आपणही करू शकतो, पण पेशंट त्यात स्टेटचा नसतो, जडात असतो, त्यामुळे काही करू नाही शकत. हिलिंगच्या थ्रू होऊ शकतं. पण आपली बात ती नाहीये. आपण सेशन करतोय, आपण आध्यात्मिक अभ्यास करतोय, म्हणून मी ते सांगते की तुम्ही तुमचं प्रोग्रामिंग चेंज करू शकता आपल्या सेल्युलर सिस्टम मध्ये जाऊन, इंटेन्शननी. कारण का, तर त्याला इन्स्ट्रक्शन देणारा कोण आहे? मी काहीतरी असंच वाह्यात बोलत नाहीये, मी ऍक्च्युअल बोलते. कारण त्याला इन्स्ट्रक्शन देणारा, ऑर्गनला इन्स्ट्रक्शन देणारा सोल आहे. सोल सुप्रीम कॉस्मिक परब्रह्मांचा हाफ पार्ट आहे, किंवा पार्ट म्हणू शकतो, किंवा एक फ्रिक्शन पार्ट, फ्रिक्शन नाही, फ्रॅक्शन पार्ट बोलू शकतो त्याला. तर डायरेक्ट कॉस्मिक एनर्जी आहे आपला सोल जो आहे, आणि तो त्याला कमांड देतोय, त्यामुळे ते ऐकणार आहेत. कळतंय का? हे सगळ्याच्या मागे मी टेक्निकली करेक्ट सायंटिफिक रिझन देतेय की काय ऐकतील सेल आपलं. तर ते ऐकणार, कारण त्याला सोल इन्स्ट्रक्शन देणार आहे, आणि सोल कडनं आलेलं इंटेन्शन, कमांड, एनर्जी फॉलो करते. आणि फॉलो केल्यानंतर ती, त्याचं प्रोग्रामिंग चेंज होतं, त्याचं कॅल्क्युलेशन चेंज होणार आतल्या सिस्टमचं तुमच्या. त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. वासनेसहित तैसे भोग जाणं, इंद्रियाकडून ओकविले, विषयापासून ऐशा परिदेख, केली परांगमुख इंद्रियेची. तोंड इकडे वळवलं उलट्या साईडला, नको मला, नको हा हे, नको हे खाद्य, नको ह्या ऍक्टिव्हिटीज. इंद्रियांनीच तोंड वळवलं, पाठ फिरवली त्याच्याकडे. आत्माकार वृत्ती रूपी गंगा तटी, आणोनी किरीटी ठेविली ती. आणि मग कुठे जाऊन तोंड वळवल्यानंतर पाठीमागे कोण असणार आहे? आत्मा उभा आहे. इंद्रिया बाहेर बाहेर आहेत, बाह्यमुख झालेली आहेत. ती अंतर्मुख होतात. परांगमुख म्हणजे मान वळवतात इंद्रिय. इंद्रिय मान वळवून तोंड बाहेर असताना मान वळवल्यावर त्यांचं तोंड कुठे होणार आहे? अंतर्मुख होणार आहे, आत वळणार आहे इंद्रियांचं तोंड. आत त्यांना कोण भेटणार आहे? आत्माकार वृत्ती. आत्मा उभा आहे आतमध्ये टर्न केल्यानंतर. आपण जेव्हा बाह्य
दर्शन करत असतो, आपण जेव्हा अंतर्मुख होतो, बाह्य मुख असतो आपण, म्हणजे बाहेर आपलं सगळं लक्ष असतं आणि एखाद दिवशी कंटाळा येतो, अनंत आपल्याला अनुभव आले वाईट, की आपण शेवटी म्हणतो नको ते सगळं, नको त्या मैत्रिणी, नको ती दुनिया, आपण आपलं घरात बसावं, काहीतरी वाचावं. तेव्हा आपण आतमध्ये वळतो. मग आतमध्ये वळल्यानंतर एकदम लक्षात, अरे प्राणायाम करायला पाहिजे, अरे ध्यान लागायला पाहिजे, अरे हे चांगलं आहे, तो हा ऑडिओ ऐकला, हा व्हिडिओ आहे बघितला. मग आपल्याला नवीन आपले इंटरेस्ट बदलतात, आपण आत वळतो. तशी इंद्रिय आत वळल्यानंतर त्यांना आत्मा दिसणार आहे, प्रकाश दिसणार आहे, त्यांचा इंटरेस्ट वाढणार आहे. आत्माकार वृत्ती रूपी गंगा तटी आणोनी किरीटी ठेविली ती. आणि मग तिकडे वळल्यानंतर त्यांना काय, तिथे सत्संगच होणार आहे इंद्रियांना, त्यांना पोषण मिळणार आहे. ऐसा केला भला प्रायश्चित्त विधी शुद्ध व्हावी बुद्धी म्हणून या. नाहीतर त्यांनी हे दुसरं सोल्युशन सांगितलंय. एवढं सगळं हे दुसरं सोल्युशन आहे. वर सांगितलं ते वेगळं, शाळिता किरीटी बुद्धिदोष. हे जर एखाद्याला नाही जमलं विवेक तीर्थावर जायला आपल्या आतल्या, तर त्यांनी हे दुसरं सोल्युशन सांगितलंय, की जे तुम्हाला बाह्य केंद्रित करतात त्यांनाच अंतर केंद्रित करा. ती कोण आहेत? ते इंद्रिय आहेत, त्यांना आत वळवा. ती कसं, ते त्यांनी इथे सेकंड सोल्युशन दिलं. आत्माकार वृत्ती रूपी गंगा तटी आणोनी किरीटी ठेविली ती. ऐसा केला भला प्रायश्चित्त विधी शुद्ध व्हावी बुद्धी म्हणून या. मग तो बुद्धिदोष जाईल. सात्विक धैर्याचे घेऊनी सहाय्य केला जो इंद्रिय गण शुद्ध. इंद्रिय गण शुद्ध केला. सात्विक धैर्य, सात्विकाचा अभ्यास आपण केलाय मागच्या अध्यायात, की सात्विक सात्विक आणि सात्विक, राजसिक आणि तामसिक, त्यातलं सात्विक सर्वात उच्च स्थिती आहे आणि उच्च गुण आहे. त्याच्या पद्धतीनं, त्याच्या साह्यानं इंद्रियांना शुद्ध केलं. साधके तो मग मनासह चांग लावियला योग धारणेसी. मग तो साधक तयार होतो, कारण मनही सोबत आहे त्याच्या, बुद्धी शाबूत आहे, चांगल्या मार्गावर लागलेली आहे, आणि मग तो पुढचा प्रवास करायला तयार आहे. प्रारब्धाच्या योगे येथे इष्टानिष्ट भोग होता प्राप्त धनुर्धरा. अनिष्ट भोगाचा मानिना विषाद चित्ती द्वेषे शुद्ध होऊन या. किंवा जरी दैवे इष्टभोग दिला, लालसा तयाला नाही त्याची. इष्टानिष्ट भोगी तैसा प्रीती द्वेष त्यजोनी निशेष पंडुसुता. साधक तो राहे गिरी गव्हरात ना तरी कुंजात जनहीन. आता समजा हे सगळं शुद्धी क्रिया झाली, मग काय आपला एकदम असं मस्त गोल्डन पाथ सुरू होणार आहे का? नाही, कारण प्रारब्ध आहे ना. प्रारब्ध म्हणजे काय? मागची कर्म केलेली आहेत पूर्वजन्मांमधली, तेच आपण घेऊन येतो ना स्टोरी. ते प्रारब्ध आहेच आहे. मग त्याच्यामुळे जर काही इष्ट अनिष्ट घडलं आपल्या बरोबर, भोग प्राप्त झाले, मग तिथे तो काय करेल? तर त्याला ते धनुर्धनाला सांगतायत अर्जुनाला, की तो चित्ती द्वेष शुद्धता येत नाही, विषाद येत नाही. भोग अनिष्ट आले, वाईट घडलं, कष्ट आले किंवा विपरीत काही घडलं आणि फार कठोर पाथवरनं त्याला चालायला लागलं, काटेरी वनातनं हिंडावं लागलं जीवनातनं, तरी तो विषाद मानत नाही, चित्तात त्याचं खळबळ माजत नाही, द्वेष शुद्धता येत नाही, कारण तो अंतर्स्थित आहे. सात्विकाचा अभ्यास करून तो स्थिर झालेला आहे. आणि आता त्याला माहिती आहे की हे आजचं चाललेलं आहे ते पास्टची हिस्ट्री आहे, पास्ट. आणि उद्या जो आहे तो मी आज क्रिएट करत आहे शांत राहून. किंवा जरी दैवे इष्टभोग दिला, लालसा तयाला नाही त्याची. आणि खूप चांगलं मिळालं म्हणून तो काही खूप असं वाव मस्त करून सगळं विसरून पुन्हा आपला लडबडतोय का त्याच्यात, तर त्याला ती पण लालसा नाहीये, त्याला इच्छा नाहीये त्याच्यामध्ये जाण्याची. अशी दोन्ही स्थिती, म्हणजे इष्ट अनिष्ट दोन्ही स्थितीमध्ये स्थिरता प्राप्त त्याला झालेली आहे, कारण सात्विकाची जोड त्याला आहे, बुद्धी शुद्ध आहे, गुरूंच्या शब्दाला तो फॉलो करत आहे, व्यवस्थित त्याचं लक्ष आहे की गुरूंनी काय सांगितलं होतं, त्या वाटेवर चालताना वाट आहे ती डेस्टिनेशनला पोहोचण्याची. इष्टानिष्ट भोगी प्रीती ऐसा प्रीती द्वेष तैजोनी निशेष पंडुसुता. प्रीती आणि द्वेष, अनिष्ट झालं तर द्वेष, इष्ट झालं तर प्रीती, हे त्याचं तो सोडून देतो, त्यजतो सोडून देतो, निशेष पूर्णपणे. साधक तो राहे गिरी गवरात गिरी गवरात म्हणजे गुहेत, ना तरी कुंजात जनहीन, म्हणजे तो
आपल्या ज लोकांच्या म्हणजे जरी आतमध्ये असला तरी तो अंतर्गृहेत, हृदयाच्या गुफेत, जिथे त्याला परब्रह्म भेटतं, देवारा किंवा गाभारा म्हणतो आपण, गर्भगृह, हृदय हे गर्भगृह आहे आपलं. आणि तिथे आपल्याला परमात्म्याची भेट होते. गर्भगृहात पुजारी बनून तो राहतो. साधक तो राहे गिरी गभरात, हृदयात राहतो कारण तिथे परब्रह्म आहे. आणि तिथे तो राहिल्यावर तो बाहेरच्या कुंजात म्हणजे काय, जाळ्यात अडकत नाही. जनतेच्या जाळ्यात तो बाहेरच्या ह्याच्यात फसत नाही आणि फसून पुन्हा त्याची वाटचाल चुकत नाही, कारण तो गुरूंनी दाखवलेल्या वाटेवर तो एक शब्द घेऊन निघाला आहे, जो गुरूंच्या तोंडून निघालाय. जे काही टर्म, सेंटेन्स, वाक्य जे काही सांगितलंय, असा त्याचा पूर्ण जर्नी होतो, ह्या श्लोकात सांगितलेला आहे. विविक विविक्त सेवी लघ्वाशी यत वाकाय मानस, ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित. आणिक सांगाती जेथे नाही कोणी, ऐशा राहे ऐशा वनी एकलाच, शमदमादिक हाची त्याचा खेळ, न बोलणे बोल हेची त्याचे. आता तो वनात राहिलाय ना, म्हणजे गिरी गभरात, हृदयाच्या गुफेत राहतोय तो. आणि सांगाती जेथे नाही. आता गुफेत आतमध्ये एकच जण राहतो. गुफेत जे राहतात लोक जाऊन गुहांमध्ये, गुफांमध्ये संन्यासी राहतात, ते काही सगळा तिथे परिवार गोळा करत नाहीत. 10 संन्यासी घेऊन राहत नाहीत. एकांत करण तिथे चालला असतो ना, ध्यान करत असतात ते. तर त्याचं आणखीन ते फॅमिली बनवून 10 ऋषी मुनी राहिलेत आपले संन्यासी, असं कधीच नसतं. ते एकांत देणारी गुफा पुन्हा शोधतात आणि एकांतात जाऊन ध्यान साधना करतात. आणि मग तिथे ते काय करतात, शमदमादिक हाची खेळ त्यांचा, न बोलणे बोल हेची त्यांचे. जास्त वायफट बडबड चर्चा, मी काय करतोय, कोणती साधना करतोय, कुठले संन्यासी एकमेकांची बडबड करताना आपल्याला दिसणार नाहीत, कधीच नाही. ते तिथे त्यांचा पूर्ण शम आणि दम, मागच्या वेळेला याचा अभ्यास केलेला आहे, इंद्रिय दमन करतात. आणि शम म्हणजे बुद्धीला विचारांना शांत करणं. त्या पूर्ण दोन्ही अंतर्बाह्य शांत स्थितीचा खेळ आतून खेळत असतात. त्याच्यावर प्रयोग त्यांचा चालू असतो, त्या स्टडी करत असतात. आणि त्या प्रोग्रेसमध्ये त्यांना बरंच काही ज्ञान प्राप्त होत असतं. बरेच गोष्टी ओपन होत असतात, ऍब्स्ट्रॅक्ट नॉलेज ओपन होत असतं, लेयर्स ओपन होत असतात. आणि त्याची वाच्यता बाहेर केली जात नाही. उगाच बाहेर चर्चा करणं, 100 ठिकाणी सांगणं आपलं काय चाललंय, याला काहीही अर्थ नसतो. कधीही बाहेर सांगू नये काही चाललंय त्याचं, आणि चर्चा त्याहून करू नये, कारण त्याला काही अर्थ नाही. याचा अर्थ आपल्याला सिरियसनेस नाही आहे, त्याचा पहिला अर्थ आहे. बाकीचे 2 लोक काय म्हणतील ते तर जाऊच द्या. सद्गुरु वाक्याचे करिता मनन, तया नुरे भान काळाचे ही. आणि मग पुन्हा तो त्या वाक्याला, अरे वाटेत जाताना सांगितलं होतं, मग पुन्हा मध्ये कधीतरी येऊन सद्गुरू भेटतात, पुन्हा ते एक वाक्य बोलतात, त्याचं तो मनन चिंतन त्या गुफेत बसून सतत करत राहतो. तया नुरे भान काळाचे. मग त्याला काही मतलब नाही बाहेर काय चाललंय जगामध्ये, कारण त्या वाक्याला डिकोड करणंच मोठं चॅलेंज आहे. मोठं चॅलेंज आहे. मी आज अनुभवांनी बोलते हे सगळं. माझ्या समोर सुद्धा काही मेसेज आहे, त्याला मी एक रोज 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 सुरी घेऊन कापत राहते. काय असेल, काय असेल, काय असेल, काय असेल, हे काय दिलंय, हे काय दिलंय, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. आणि जसे अनुभव येत असतात, मग त्या फिजिकल एक्सपिरियन्सना रोजच्या घटनांमधनं मेंटल, फिजिकल, इमोशनल, पर्सनॅलिटीला घेऊन करायचंय ना हे सगळं. पर्सनॅलिटीला काय अनुभव येतो, तो आत्म्याच्या अनुभवाशी मॅच करायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन. मग बाहेरची दुनिया काय करते समजणार तरी आहे का, सुचणार तरी आहे का, लोकांच्या जीवनात काय चाललंय, कुठे जाऊ, काय करू, हे बघू का ते बघू, हा भान काही उरत नाही. कारण त्या सद्गुरूच्या वाक्याचं मनन चिंतन आणि स्मरण अखंड चालू राहतं. अंगी यावे बळ क्षुधा व्हावी शांत, जिव्हा मनोरथ पुरवावे. आणि म्हणून ना अभ्यास, अभ्यास म्हणजे फालतू एक म्हणजे सोशल मीडियावर टाइमपास इकडे तिकडे बाहेर न वळता आत वळलं तर खूप सारं आपल्याला भरपूर अभ्यास आहे. म्हणजे अक्षरशः एक जीवन कमी पडेल, अनंत लाईफ सुद्धा आपले बेकार होतील, इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे. अक्षरशः रोजचा 24 तास सुद्धा मला तर कमी वाटतो. असं वाटतं मोठा मोठा पाहिजे होता दिवस, तर जास्तीत जास्त कॅप्चर करता आलं असतं.
पण काही करू नाही शकत तिथे. अंगी यावे बळ क्षुधा व्हावी शांत जिव्हा मनोरथ पुरवावे. आपल्या जिभेचे चोचले पुरवणं. अंगी यावे बळ क्षुधा व्हावी शांत जिव्हा मनोरथ पुरवावे. भूक शांत झाली पाहिजे, जिभेचे चोचले पुरवणं बंद झाला पाहिजे, इतकं बळ आपल्यात येतं. तीनही ह्या गोष्टी लेखीना साचार सुखे अल्पाहार घेई जेव्हा. थोडासा आहार घ्यायचा, त्याच्याने आपण एनर्जेटिक राहतो. पोटभर जेवलं की झोप यायला लागते आणि मग सगळा अभ्यास 3-13 वाजता. जठराग्नी प्राण घेई ना हिरोन बक्षितो अल्पान्न एवढेच. आहुती द्यायची अन्नाची, ती आहुती द्यायची जठराग्नीला. जसा अग्निहोम करतो आपण तशी अग्नीची अन्नाची आहुती द्यायची आहे. आणि ती आहुती आपण जाणारे प्राण शरीर चालवण्यासाठी, हा देह चालवण्यासाठी ती अन्नाची जठराग्नीला आहुती आपण देणार आहे. इतकं अन्न खायचंय. आपण काय त्या होम हवन मध्ये ताटल्यान ताटल्या भरपूर काय ते हे टाकत नाही ना. ते करताना ते सांगतात असं टोकावर ठेवा आणि स्वाहा स्वाहा एवढूस तूप एक थेंब आणि ते दुसरं साधं सामान असतं पूर्ण ह्याचं आहुतीचं ते होमाचं पूर्ण किट मिळतं. तर ते असं थोडं थोडं टाकायला सांगतात, ते एवढू एवढूस टाका. आणि एक दुसऱ्याला सांगतात एका लकडीच्या स्पूनने एक ड्रॉप तूप टाका त्याच्यामध्ये. असं भसाभसा टाकायचं नाही, ते ओरडतात. आपले जे पंडित असतात सांगायला येतात गुरुजी, ते म्हणतात अहो एवढं नका टाकू, एवढं एवढंसं टाका. म्हणजे काय, पोटाला जठराग्नीला एवढंस अन्न द्यायचं आहे. पोटभर जेवून झोपायचं नाहीये. परपुरुषाच्या होईना स्वाधीन कुलवधू जाणं इच्छिली तैसे नये हो निद्रालस्याधीन म्हणून या अन्न अल्पभक्षी. आत्ताच आलं सांगितलं, भरपूर खाल्लं तर झोप येणार आणि मग आळस येणार आणि मग जे शरीर लिथार्जिक बॉडी होणार, ते चालणार नाहीये. कारण गुरूंनी ते वाक्य जे सांगितलंय त्याचा अभ्यास करायचा आहे ना आतमधनं. म्हणून हे सगळं राहायचं कसं आहे गुफेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. तैसे नये हो निद्रालस्याधीन म्हणून या अन्न अल्पभक्षी. भूमीवरी टेकी तेव्हाची निजांग वंदन साष्टांग करी जेव्हा. परी अविचारे राहे ना लोळत हो या सुस्त निद्रालसे. एकदा सकाळी उठल्यानंतर बेडवर अजिबात जायचं नाही. आपण बेडवर झोपतो कारण आपण प्रपंचात राहून परमार्थ करतोय. जेव्हा भूमीवर झोपायची वेळ येईल तेव्हा भूमीचा विचार करायचा. पण आपण शक्यतो अननेसेसरीली लोळत पडायचं नाही. कारण अवेळी झोपणं हे अत्यंत घाण आहे, वाईट आहे शरीरासाठी. शरीर निर्वाहा पुरता साचार इंद्रिय व्यापार चाले त्याचा. काय सांगू फार देह मनाधिक वश केली देख ऐसी त्याने. बाकी सगळं इकडे गप्पा मार तिकडे गप्पा मार. शरीर निर्वाहा पुरता साचार इंद्रिय व्यापार चाले त्याचा. सगळं मग डोळ्यांनी काहीतरी न्यूजच बघायच्या आहेत, पेपरच वाचतो, मॅगझिनच बघतो, हे सगळं तिथे काही असत नाही. इंद्रिय व्यापार जरुरी तेवढाच चालणार आहे, वापस येऊन आपल्या कामाला बसणार आहे. काय सांगू पार देह मनाधिक वश केली देख ऐसी त्याने. मनाकडे वृत्ती पाहे ना ढुंकोन बोलणे कोठून मग तेथे. मनाकडे वृत्ती पाहे ना ढुंकून. मन आणि वृत्ती, वृत्ती कोणाला इंद्रियांना आहे, ते दोघांचा ताळमेळच नाही आता बसत आहे. मग कोण कॉन्व्हर्सेशन करणार, मला हे पाहिजे, मग पोट सांगणार मला भूक लागली आहे, मग आणखीन दुसरं इंद्रिय सांगणार मला काहीतरी चांगलं ऐकावं वाटतंय, अमुक मूवीचं गाणं, अमुक हे तमुक हे न्यूज ऐकायचे आहेत. हे इंद्रिय आणि वृत्ती यांचा काही तालमेलच नाहीये. त्यामुळे कोणी मेसेज इकडनं तिकडे जाणार नाहीये आणि बडबड कोणाची आतमधनं होणार नाहीये. ऐशा परी देह वाचा आणि मन सर्वथा जिंकोन बाह्य भाग. बाह्य भाग आहेत देह वाचा आणि मन. आता लक्षात येईल, फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, तीन जिंकल्यानंतर बाह्य भाग हे बाहेर आहेत ना. पर्सनॅलिटी ही बाहेर आहे, आत्मा आतमध्ये आहे. ठीक आहे ना. तर ऐशापरी देह वाचा मन, तीन व्हेइकल्स, पर्सनॅलिटी सर्वथा जिंकोन ध्यानाचे गगन करीतो स्वाधीन साधक तो जाण धनंजया. या तीन व्हेइकल्सना, पर्सनॅलिटीला घेऊन मग आत्मा, सोल इन्फ्युज्ड पर्सनॅलिटी, नवीन वर्ड तुमच्यासाठी, सोल इन्फ्युज्ड पर्सनॅलिटी म्हणजे सोल मध्ये मिक्स झालेली आणि त्याच्या हातात गेलेली पर्सनॅलिटी, अशी आहे ही जी इथे टर्म वापरली आहे. ऐशा परी देह वाचा मन
सर्वथा जिंकोन कोणी जिंकलंय? आत्म्याने जिंकलाय. आत्मा पुढे बसलाय, मागे पर्सनॅलिटी आहे. आपला श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये पुढे बसलाय, अर्जुन मागे आहे. आणि सगळे घोड्यांचे 10 घोडे जे काही आहेत त्यांचे सगळ्यांचे दोर आत्म्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या हातात आहेत आणि अर्जुन मागे बसलेला आहे. अशा पद्धतीनं आत्मा आरूढ शरीर हे चालतं आहे. ध्यानाचे गगन करीतो स्वाधीन साधक तो जाण धनंजया. निर्मळ आरसा घेऊन हातात न्याहाळावे त्यात रूप जैसे. तैसी गुरुवाक्ये ज्ञानाची जागृती स्वरूप निश्चिती पाहे तेथे. असं हे गुरुचं एक बोललेलं वाक्य ज्ञानाला जागृती देतं आणि स्वरूपाशी भेट करून निश्चित करतं, आपली भेट पक्की करतं, अपॉइंटमेंट फिक्स करतं आत्म्याची परमात्म्याशी. आपलीच आपल्या स्वरूपाशी भेट होणं पक्क करतं, अपॉइंटमेंट फिक्स. जेव्हा गुरुवाक्याचा आपण ह्या पद्धतीनं फॉलो करतो आणि ज्ञानाची जागृती आपल्याला प्राप्त करून घेतो. हे सगळं आज मी एका व्यक्तीशी फोनवर बोलताना सेम सगळं बोलले. गंमत आहे. आज आज सगळी माझी गाडी त्याच ट्रॅकवर आहे बहुतेक. ध्यान अक्षरशः सेम टू सेम, फर्स्ट सेंटेन्स पासून पहिल्या श्लोकाच्या पहिल्या अर्थाच्या वाक्यापासनं अभंगापासनं आता इथपर्यंत डिक्टो सगळं आहे. तैसी गुरुवाक्ये ज्ञानाची जागृती स्वरूप निश्चिती पाहे तेथे. ध्यान योगे ध्याता स्वतःसीच पाही ध्येयपणे घेई वृत्ती माझी. ध्यान योगे ध्याता, ध्यान ध्यान म्हणजे प्रोसेस, म्हणजे कर्ता कर्म आणि क्रिया. ध्यान योगे ध्याता, ध्याता म्हणजे तो ध्यान करतो तो व्यक्ती. ध्यान म्हणजे जे करायचं आहे. स्वतःसीच पायी ध्येयपणे, स्वतःच स्वतःला भेटणं, जे आपण सुरुवातीला बघितलं, आत्मा परमात्म्याची भेट, मिरर मध्ये स्वतःला बघणं, मंदिरात जाऊन शिवाचं दर्शन घेणं, देवीचं दर्शन घेणं, स्वतःच स्वतःला भेटणं, हेच आहे ते ध्यान, ज्याच्यामध्ये आपण शिवतत्वाला, परमात्म तत्वाला, विष्णू तत्वाला जाऊन भेटणार आहोत. ऐसी सुविख्यात ध्यानाची ही रीत जाणावी निभ्रांत धनंजया. आणि हे ते ध्यान आहे जे उच्च स्थितीला, टॉप लेवलवर स्टँडर्डचं उत्तम ध्यान म्हणू शकतो. त्याच्या आधी खूप सारे असंख्य स्टेप्स येतात त्या ध्यानाच्या मार्गामध्ये. ध्येय ध्याता ध्यान येती एकत्वास तोवरी अभ्यास करावा गा. मगाशी मी तेच सेम सांगितलं की हा जर्नी थांबत नाहीये. ते सगळं मटेरियल एक व्हायला पाहिजे. सगळं एक म्हणजे परब्रह्म स्वरूप व्हायला पाहिजे. मी ध्यान करतोय, मी अमक्याचं ध्यान करतोय, माझ्या ह्या स्टेप्स आहेत, या 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 पद्धतीनं, हे सगळं काही उरत नाही. कारण मी उरत नाही. जोपर्यंत मी संपत नाही, त्याच्यात एकरूप होत नाही, एकत्वास येत नाही, तोवरी अभ्यास करावा गा. तोपर्यंत हा जर्नी चालू राहणार आहे. माझं झालं, मला आता हे दिसायला लागलं, मला हा अनुभव यायला लागला, मला असं वाटायला लागलं, मला अमक्याची भेट व्हायला लागली, काही उपयोग नाही. त्यातनं पण कामच करायचं, त्याच्यातनं पण पुढे कामच करायचंय. ते सगळं होऊ नये, खूप काही होऊन नाही राहिलं. आपल्याला करायचंय करायचंय करायचंय, संपत नाही संपत नाही, जर्नी संपत नाहीये. तोपर्यंत नाही करायचंय जोपर्यंत हे सगळं एकत्वास येत नाही. लंबा रास्ता आहे, खूप लंबा रास्ता आहे. म्हणून लगेच गळपटून बसायचं नाहीये. मला आवडत नाहीत ती लोक जे गळपटून कारण देत बसतात, एक्सक्यूज देत बसतात. थांबायचं नाहीये. पहिल्या दिवसापासून मी सांगते, थांबायचं नाही, थांबायचं नाही, पॉज घ्यायचा नाही. स्पीड कमी करू शकतो, जास्त करू शकतो, पण थांबायचं नाही. सॉरी. आत्मज्ञानी दक्ष मुमुक्षु तो झाला आचरोनी भला योगाभ्यास. गुद उपस्थांच्या मध्ये जी शिवण धरी धरी नेहटून ताचे नेती. आता हे साधनेचं सांगितलंय त्यांनी, जे 6व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे की आपलं गुद आणि उपस्थ याच्या मध्ये एक स्पेस आहे खाली, खालच्या भागाला, आणि तिथे ती एनर्जी कुंडलिनी शक्तीची आहे. म्हणून तिथे ती टाच लावून तो एक बंध लावला जातो आणि बंध लावून तिथून
कारण ते ओपनिंग आहे ना, तिथून ओपन नाही होऊ द्यायची, ती एनर्जी बाहेर नाही जाऊ द्यायची, म्हणून ती क्लोज करायची, टाच लावायची तिथे आपल्या पायाची. आकुं आकुंचनी अध साधुनी त्रिबंध करी एकविध भिन्न वायू. एकत्र करायचं आहे त्यांना, ते तीन बंध लावायचे जे आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलेले आहेत. मग कुंडलिनी शक्ती करोनी जागृत करी विकसित सुषुम्नेते. आता हे प्रोसिजर सांगितली असली तरी ह्याच्या मागे पडायचं नाही. कारण जेव्हा राईट टाइम, राईट प्लेस, राईट सोल ची स्टेट येत नाही तोपर्यंत हे आपोआप घडत नाही. आणि जेव्हा हे सगळं होतं तेव्हा बटन दाबल्यावर ट्यूब लागते, इतकं सहज आणि सोपं आणि पटकन हे सगळं होऊन जातं. कारण तोपर्यंत आपली पूर्ण तयारी झालेली असते. आणि म्हणून एक्सपेरिमेंट वगैरे हे काही करू नयेत. पण नॉलेजसाठी, लाईट हा इग्नोरन्स जाण्यासाठी आपल्याला हे सांगितलेलं आहे. कुंडलिनी शक्ती करोनी जागृत करी विकसित सुषुम्ने ते. आधारापासून आज्ञाचक्रावेरी मग भेद करी षटचक्रांचा. ती सुषुम्नेतनं चढायला लागते कुंडलिनी शक्ती. हे जेवढं इथे सांगितलं एवढं सोपं नाहीये. कारण ती टाच जरी लावली, त्रिबंध जरी लावला तरी ती कुंडलिनी शक्ती वर चढायला, ती पुढे जाते मागे तेच. तो सापशिडीचा खेळ आहे ना, तसंच चालतं. पुढे जाते, आपल्याला वाटतं वा 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 शिडी मिळाली, पण वर गेलो, पुढच्या क्षणाला साप येतो, खाली आणतो 4 पायऱ्या आपल्याला. सेम घडतं. कारण 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 त्याचं हे आहे, आपली चक्र क्लीन नसतात. त्या चक्रांमध्ये काय असते घाण? त्या चक्रांमध्ये घाण असते अनंत जन्मांच्या कर्मांची. आणि म्हणून ती चक्र क्लीन नसल्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला साप पिळतो आणि खाली आणतो, त्या खेळातल्या सारखं, सापशिडीच्या. आणि म्हणून मी असं सांगत आले आहे आजपर्यंत, माझं असं म्हणणं आहे, मला जे गुरूंनी ज्ञान दिलं त्यातनं जे अंडरस्टँडिंग आलं त्या बेसिसवर माझ्या थ्रू मेसेज हा जातोय की ह्याच्या मागे जाऊ नका. पहिले प्युरिफिकेशन करा, चक्रांचं प्युरिफिकेशन करा. चक्र कनेक्टेड आहेत ऑर्गन्सशी, आपल्या इंद्रियांशी. मग ते मागचं सांगितलं ते जास्त सोपं आहे. आणि मग ते ही जी स्टेज आहे ती फक्त आपण अभ्यासायची आहे, पण ती अप्लाय नाही करायची. कारण ती स्टेज आपोआप आल्यावर आपणे आप होतं सगळं. कुंडलिनी शक्ती करोनी जागृत करी विकसित सुषुम्नेते. आधारापासून आज्ञाचक्रावेरी मग भेद करी षटचक्रांचा. आधार म्हणजे आधारापासून मूलाधार, मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत 6 चक्रांना भेदून, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी चक्र आणि आज्ञाचक्र, असं करत खालनं ती 6 चक्रांना भेदून आज्ञाचक्रापर्यंत वर येते. पण आज्ञाचक्रापासून पुढे जाण्याचा पाथ अत्यंत कठीण आहे. तो गुरुच्या शिवाय पॉसिबल नाही नाही नाही. गुरुच्या शिवाय पॉसिबल नाही. आज्ञाचक्रापासून पुढचा जर्नी गुरुच करवू शकतात आणि गुरुच करतात. तोपर्यंत एक्सपेरिमेंट करायला जायचं नाही. कारण आज्ञाचक्र हे ब्रेनशी कनेक्टेड आहे आणि आपल्या ग्लँड सिस्टम, इंडोक्राईन सिस्टमशी स्ट्रॉंगली कनेक्टेड आहे. तिथे कन्फ्युजन, प्रॉब्लेम क्रिएट होऊन काहीतरी ॲबनॉर्मलिटी, फिजिकल सायकोलॉजिकल ॲबनॉर्मलिटी येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आज्ञाचक्राच्या पुढे छेडायला जायचं नाही. आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्री रूपी मेघाचा पूर्व अमृत वर्षाव करोनिया. तया जसं जसं बघा, आपण एखादी छोटी मुलगी टीनेज मध्ये, ती साधारण कॉलेजला वगैरे गेल्यावर स्वयंपाक शिकते. आई काय शिकवते तिला? तयारी करून ठेव, मग मी फार तर कणिक मळून ठेव, भाजी चिरून ठेव, फोडणी गॅसचं काम करायला मी येते, असं आई सांगते त्या मुलीला. तिला सांगते का जा कर, जा बिंदास कर. काय लागलं, फाटलं, फुटलं, आग लागली, हाताला चटके बसले, आणखीन काय झालं, गॅस ओपन राहिला, तेल सांडलं, तुझं तू बघ, असं नाही करत ना. आई सांगते तयारी करून ठेव, मी तुला शिकवते, हळूहळू शिकवते. मी समोर असताना तेल टाक फोडणीत, मग फोडणी कर, मग भाजी टाक, मग झाकण ठेव, मग शिजव, मग त्याच्यात मीठ मसाला टाक, पोळी करायला तव्यावर हात तू नको लावू, कणिक भिजवून ठेव. मी सांगेन तुला की कसं शेकायची, कसा हात ठेवायचा, कुठे टच नाही झाला पाहिजे. तेव्हा तिला चटके नाही खाऊ देत. आई सांगते ना, तसंच सेम इथे साधनेच्या बाबतीत आहे. जी काय आपल्याला मेहनत करायची आहे, एक्सपेरिमेंट करायचे,
ते थ्रोट चक्रापर्यंत माणसांनी करावेत, साधकांनी करावे. थ्रोट चक्राच्या पुढे गुरूंना सोबत केल्याशिवाय किचन मध्ये जाऊ नका परब्रह्माच्या. कारण चटके बसू शकतात, भाजलं जाऊ शकतं, नुकसान होऊ शकतं, कायमचं नाही तर टेम्पररी. त्यामुळे किचन मध्ये आपण मुलीला सांगतो, तू जाऊ नको बाई, तयारी करून ठेव वरची वरची, मी आले की मी तुला शिकवते. मग काय कायमच आई तिला असं हे करून ठेवू शकत नाही ना, ठेवतही नाही. ती म्हणते एकदा मी करून दाखवते, तू बघ, माझ्या समोर 2-4दा कर आणि मग तुझा तू स्वयंपाक कर, मी जेवायला येईल टेबलवर. ती हँडिकॅप नाही बनवत, ती ट्रेनिंग देते. ते ट्रेनिंग आहे, आज्ञाचक्राचं ट्रेनिंग आहे. ते घ्यावं लागतं गुरुकडनं, तिसरा चौथा कोणी नाही. गुरुच, कारण जर जर गॅस मोठा ठेवला आणि तेल टाकलं, आई पटकन बारीक करते, म्हणजे वाचवते तिला. अगं अगं अगं, असं नको करू, थांब जरा, पाणी पडेल तेलात तर ते तेल उडेल. आई तिथे लक्ष द्यायला आहे, कुठे चुकतंय, काय चुकतंय, कशा पद्धतीनं होतंय, सेम गुरु करतो. आणि म्हणून छेडाछाडी करायला जायचं नाही, आपला शहाणपणा करायला आज्ञाचक्राच्या बाबतीत जायचा नाही. भयंकर ते डेंजरस आहे, रिस्क आहे, खूप मोठी रिस्क आहे. त्यामुळे शहाण्या माणसासारखं, शहाण्या मुलांसारखं आईचं ऐकावं. ब्रह्मरंध्र रूपी मेघाचा अपूर्व अमृत कलशाव वर्षाव करोनिया. ब्रह्मरंध्र रूपी, ब्रह्मरंध्र क्राऊन चक्र, तिथे ब्रह्मरंध्र म्हणजे एक बारीक छेद आहे आणि त्याच्यातून परब्रह्माची भेट होते. ब्रह्मरंध्र क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र, माथ्यावर ह्याच्यावर डोक्यावर येते. तया अमृताच्या प्रवाहाची धार आणि मूलाधार चक्रावेळी तिथून अमृत वर्षाव होतो. आता ब्रह्मरंध्रातनं जेव्हा शिव एनर्जी येते, तेव्हा आतमध्ये एक ग्लँड आहे पर्टिक्युलर एरियामध्ये, पिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड ब्रेन मध्ये. त्याच्यातल्या एका एका पर्टिक्युलर पार्ट मध्ये अमृत प्रवाहित होतं, म्हणजे पाझरतं तिथनं, हे सांगितलेलं आहे. आणि ते आपल्या घशातनं, म्हणजे आपल्या पाठीमागच्या भागातनं ते ड्रॉप्स खाली येतात. जेव्हा ते ऍक्टिव्हेट होतं, ब्रह्मरंध्र म्हणजे क्राऊन चक्र आणि आज्ञा चक्रांमध्ये 2-3 चक्रज आहेत, तेवढेच नाही आहेत, मध्ये बरेच सेंटर्स आहेत, एनर्जी सेंटर्स. फोरहेड पासनं वर, म्हणजे कपाळापासनं वर, ते सगळे ऍक्टिव्हेट झाले की ते अमृताची धार आतमध्ये सोडली जाते. ऍक्च्युली ती, म्हणजे आपण म्हणतो ना अमृत पिऊन, म्हणजे ऋषी मुनी खूप जुनी साधना, 500-500 वर्ष साधना करून कशी राहू शकतात. आपण अशा कथा वाचलेल्या आहेत की 500 वर्ष त्यांनी देह टिकवला. तो कसा, ते अमृत पिऊन, जसं ते स्वर्गामध्ये अमृत पिऊन देव राहतात असा आपला कॉन्सेप्ट आहे. आणि ते दैत्यांना मिळत नाही म्हणून दैत्य मरतात आणि शाप मिळालेले असतात, ते दैत्य मरतात, दानव. आणि देव मात्र स्वर्गामध्ये अमृत पिऊन अनंत काळापर्यंत जिवंत आहेत किंवा त्या शक्ती आहेत. तर ते अमृत जे आहे ते आपल्याला सुद्धा मिळतं. कारण अपर चक्रास म्हणजे हायर मेंटल लेवल, म्हणजे खूप कनेक्टेड आहे बघा हे सगळं, नीट ऐका. आपण म्हणतो स्वर्ग, आपल्याला वाटतं स्वर्गामध्ये देव आहेत, पण स्वर्ग म्हणजे देवाचनिक प्लेन. देवाचनिक प्लेन आणि स्वर्ग म्हणजे हायर मेंटल लेवल, मेंटल बॉडीची हायर स्टेट. आपल्याकडे सुद्धा स्वर्ग आहे, आपल्याला कुठे वर जायचं नाही आहे. आपण असं ढगाकडे हात बघतो आणि स्वर्गात जायचं असं म्हणतो, ते शुद्ध वेडेपणा आहे. ते लोकांना बोलू द्या, आपण ते बोलायचं नाहीये. कुंडलिनी शक्ती जेव्हा वर चढते, म्हणजे हायर मेंटल प्लेन वरनं शिफ्ट होऊन स्वर्गाला प्राप्त होऊन, स्वर्गातनं आपल्याला अमृत मिळतं. म्हणजे काय की हायर मेंटल प्लेन वर जेव्हा आपण टच करतो, टच म्हणजे हाताने टच नाही, शक्तीनं आपल्या तिथे जातो, तेव्हा तिथून अमृत पाझरतं आपल्या ब्रेनच्या काही पर्टिक्युलर एका एरियातनं. आणि तो घशाच्या मागून ते ड्रॉप्स सीधे जातात, ते आपल्या सुषुम्नेतनं, आज्ञाचक्रातनं खाली मूलाधारापर्यंत त्याची धार पोचते. तया अमृताच्या प्रवाहाची धार आणि मूलाधार चक्रावेरी आज्ञाचक्र रूपी कैलासी तांडव करी जो भैरव चैतन्याचा. मग तिथे शिव प्रकट होतो कूटस्थामध्ये.
आज्ञा चक्रामध्ये कुटस्थ म्हणजे परमात्मा श्रीकृष्णानं सांगितलंय 15व्या अध्यायात की माझी भेट तुला कुटस्थ मध्ये होईल. कुटस्थ म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्रमध्ये शिव, विष्णू, शक्ती, ब्रह्म सर्व आहे. तिथे आपली भेट होते. पण तेव्हा जेव्हा अमृताच्या प्रवाहाची धार मूलाधारा चक्रापर्यंत पोहोचते खाली, ते अमृत ऍक्च्युली ड्रॉप्स आतमधनं रिलीज होतात. जसं आपल्या इंडोक्राईन सिस्टम मध्ये किंवा ऑर्गन्स मध्ये आपल्या एक सिक्रेशन होतं द्रवांचं. जसं पाचन द्रव्य आपण सायन्स मध्ये शिकलेलो आहोत. ती द्रव्य सिक्रेट होतात म्हणजे रिलीज होतात आणि इंडोक्राईन ग्लँड मधनं हार्मोन्स रिलीज होतात. तसंच हे डिव्हाइन हार्मोन जे आपण म्हणतो अमृत, ते रिलीज होतं त्या ग्लँड मधनं आतून. आणि कारण ते डिव्हाइन एनर्जीच्या संपर्काने आणि ते अमृत पडून आपल्याला ते पूर्ण शेवटच्या चक्रापर्यंत ते जातं आणि मग आपल्याला परब्रह्माची भेट होते. आज्ञाचक्र रूपी कैलासी तांडव करी जो भैरव चैतन्याचा, तयासी खिचडा भिक्षा पात्रिसाचा मन पवनाचा वाढोनिया. ऐसा योगाभ्यास करोनिया चांग तये ध्यान मार्ग आक्रमिला. आणि हे सगळं त्याला तयासी खिचडा भिक्षा पात्रिसाचा मन पवनाचा वाढोनिया, त्याच्या पात्रामध्ये ते खाद्य त्याला सुंदररित्या भेटीचं मिळतं. ऐसा योगाभ्यास करोनिया चांग तये ध्यान मार्ग आक्रमिला. व्हावया प्रविष्ट ध्यान योग दोन्ही आत्मतत्वज्ञानी विघ्ना वेण. ध्यान आणि योग, ध्यानाचा अभ्यास आणि योगाचा अभ्यास या दोन्हीचा आत्मतत्वज्ञानी विघ्नावेण वैराग्यासारखा सवंगडी भला आधीच ठेवला जोडून या. असो त्या कोणत्याही भूमिकेवरती साधक किरीटी योगाभ्यासी, तयाची या संगे चाले निरंतर सखा हा साचार वैराग्याचा. इथे सवंगडी कोण आहे? वैराग्य आहे. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण वळत नाही, कारण वैराग्य आणि विवेक हे दोन अच्छे सवंगडी आहेत, सोबती आहेत, कायम सोबत असतात. जिथे विवेक येतो तिथे वैराग्य आपणे आप येतं आणि जिथे वैराग्य येतं तिथे आपणे आप काही काळानंतर विवेक प्रकट होतो. ते दोन मित्र आहेत, ते वेगळे राहू शकत नाही. त्यांच्या जोडीनं असो कोणत्याही भूमिकेवरती साधक किरीटी योगाभ्यासी. कुठल्याही स्थितीत, भूमिका म्हणजे स्थिती, वेगवेगळ्या भूमिकेत असो ना आपण, वेगवेगळ्या रोल्स मध्ये, कुठल्याही स्थितीत असू दे योगाभ्यासाच्या, पण तयाची असंगे चाले निरंतर सखा हा साचार वैराग्याचा. विवेक आणि वैराग्य त्याच्या सोबत असतात, त्याचा प्रवास फार सुंदर होतो. पहावे ते दिसे तोवरी अंधारी दृष्टीसी ना जरी सांडी दीप, तरी देखावया इच्छिला पदार्थ सांगे वेळ तेथ लागे काय. आणि मग पहावे ते दिसे तोवरी अंधारी दृष्टीसी ना जरी सांडी दीप, तरी देखावया इच्छिला पदार्थ सांगे वेळ तेथे लागे काय. आपली तिसरी दृष्टी ओपन होते आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण बघू शकतो. म्हणजे काय की आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायला लागतं, सेन्स व्हायला लागतात गोष्टी. तया मुमुक्षुची तैसी वृत्ती जाण होय जो विलीन परब्रह्मी, तोवरी तयासी वैराग्य सहाय तरी काय भय विनाशाचे. तया मुमुक्षुची तैसी वृत्ती जाण होय जो विलीन, मुमुक्षु पासून विलीन होण्यापर्यंत त्याचा वैराग्य हा सहाय्य जर असेल तर विनाशाचं भय त्याला राहत नाही. मुमुक्षु ही अत्यंत लोअर बेसिक लेवल आहे आणि परब्रह्मात विलीन होणं ही लास्ट स्टेज आहे. या दोन पूर्ण प्रवासामध्ये जी वाट सद्गुरूंची म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्या पूर्ण वाटेवर जर वैराग्य आणि विवेक सोबत असतील तर विनाशाचं भय बाळगण्याची गरज नाही. म्हणून सभाग्य साधक तो जाण वैराग्य संपन्न होऊन या. ऐसा ज्ञानाभ्यास करोनिया चांग पात्र होय मग आत्मलाभा. वैराग्य सद्भाग्य असा ज्याच्या सोबतीला वैराग्य आणि विवेक आहेत, असा सद्भाग्य असलेला साधक वैराग्य संपन्न विवेक संपन्न होऊन या. ऐसा ज्ञानाभ्यास करोनी चांग पात्र होय मग आत्मलाभा. आपली आपली मिरर इमेज भेटण्यासाठी, शिवाची भेट होण्यासाठी
आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी पात्र ठरतो. असा योगाभ्यासी, असा साधक, असा डिसिपल वैराग्य कवच चढवोनी अंगी बैसला तुरंगी योगाचिया. घोड्यावर बसतो तो मग. मग पडे दृष्टी जे जे थोर सान दिसावे अभिन्न आत्मरूपी. त्याला मग दुसरा स्वतःशिवाय दुसरं काही दिसत नाही. अफाट हृदयात प्रेम. तो दुसऱ्यामध्ये दुसरे पण राहतच नाही. कारण डोळ्यांना जर दुसरा दिसतोय म्हणजे तो पर्सनॅलिटीला बघतोय. आत्म्याला जेव्हा माणूस बघतो प्रचंड प्रेम करायला लागतो सर्वांवर. अभिन्न आत्मरूपी, त्याला दुसरं काही दिसत नाही. एकच तेच आत्मरूप जे माझ्यात आहे ते तुमच्यात दिसायला लागतं. म्हणून ध्यानाची खडगलता तीक्ष्ण, म्हणून ध्यानाची खडगलता तीक्ष्ण मुठीत धरून विवेकाच्या. हातात तलवार ध्यानाची, विवेकाच्या मुठीत धरून विवेकाच्या, विवेकाने धरलेली आहे. मग मोक्षरूपी जयश्रीचा भरता व्हावयासी पार्था साधक तो. भवरणी करी निर्भय संचार अंधारी भास्कर शिरे जैसा. अंधारात जसा सूर्य घुसेल आणि सगळं दिपवून टाकेल तसा तो बिनधास्त संचार करायला लागतो सर्व सृष्टीमध्ये. त्याला कशाचं भय उरत नाही, कारण त्याचे मित्र आहेत सखे सोबती अत्यंत क्लोज, विवेक आणि वैराग्य. मग त्याला कशाचं भय उरत नाही, बिनधास्त संचार सुरू करतो. सर्व ठिकाणी बिनधास्त फिरतो, त्याला कोणाची लागण होत नाही, त्याला कशाचं भय राहत नाही, पुन्हा मागे फिरायचं कारण राहत नाही. कारण अमृताचे कण त्यांनी प्यायलेले आहेत, ड्रॉप्स. इतक्या लेवलची साधना केल्यानंतर वापस फिरायचा पॉसिबिलिटी नाही. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. दोष वैरी आले आडवाया तेथे काढिले तया ते धोपटोनी. तया माझी जाण पहिला साचार देह अहंकार धनंजया. जो का प्राण्या लागी मारोनी सोडीना तया लावी पुन्हा जन्म घ्याया. आता दोष वैरी आले आडवाया तेथे काढिले तया ते धोपटोनी. तया माझी जाण पहिला साचार देह अहंकार. आता ते वैरी कोण आहेत, ते कोणाकोणाची धोपटणी होते मस्तपैकी अशा साधकाच्याकडनं. त्याचे वैरी पहिला येतो देह अहंकार. आय मी मायसेल्फ, मी माझं, मी माझं, मी माझं, माझे माझे हे सगळे झाले ओझे, असं म्हटलेलं आहे. माझे माझे झाले ओढे रामदास स्वामींनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. तसं देह अहंकाराला धोपटून काढतो तो. जो का प्राण्या लागी मारोनी सोडीना तया लावी पुन्हा जन्म घ्याया. घालोनी जन्मास जगून दित्यास. अच्छा, दोष वैरी कोण आहेत या पाथ मध्ये ते सांगितले. ज्यांना धोपटलं पाहिजे, चांगलं धुतलं पाहिजे, सोडलं नाही पाहिजे, ते आहे देह अहंकार. चांगलं त्याला लोळवलं पाहिजे देहाच्या अहंकाराला. पर्सनॅलिटी, देह अहंकार, तीन बॉडीज, आय मी आय मी आय मी करत राहतं ते. माझं मन, माझे विचार, माझा अहंकार, माझा अपमान झाला, माझे इमोशन्स, मला हे फिलिंग आहे, मला ते फिलिंग आहे, सगळं सगळं सगळं. माझी मुलं, माझे नवरा, माझी बायको, माझी प्रॉपर्टी, माझे दागिने, माझं सगळं सामान, अरे बापरे, माझे नातेवाईक, माझा समाज, माझी जात, इथपर्यंत सगळ्यांना धुतलं पाहिजे. जो का प्राण्या लागी मारोनी सोडीना तया लावी पुन्हा जन्म घ्याया. मग ते चेन चालू राहते. आज जन्म घेतला, पुन्हा जन्म घेतला, पुन्हा मेलं, पुन्हा जन्म, पुन्हा मेलं, पुन्हा जन्म. आणि ते जे सर्कल असतं, जे आज नवरा, मुलं, मुलगी, जावई, हे आमका ढमका जे काही सायकल, ते अवतीभोवती लोक आहेत, क्लोज, व्हेरी क्लोज पीपल, युअर बेस्ट फ्रेंड्स, युअर फॅमिली मेंबर्स, युअर इन लॉ साइड, पॅरेंट साइड आणि बेस्ट क्लोज फ्रेंड्स, हे सगळे पुन्हा पुन्हा वेगळे वेगळी रोल घेऊन येतात. कधी स्त्री, कधी पुरुष, कधी नवरा होणार, कधी भाऊ होणार, कधी मूल होणार, कधी कोण होणार, कधी कोण होणार, कधी मित्र होणार. तेच 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 आपण सगळ्यांना घेऊन गोतावळा जन्माला येत असतो. आणि मग त्याच्यातच खेळ खेळत राहतो भातुकलीचा. कठीण आहे. घालोनी जन्मास जगून येदी त्यास पुन्हा घरी ग्रास काळात. ऐशा परी करी कुचंबणा त्याची घालोनी देहाची दृढ बेडी. त्याची अहंतेचे केले निर्दाळण साधके जिंकोन देह दुर्ग.
त्या तीन पर्सनॅलिटीला जिंकून कृष्णाला पुढे बसवून आत्म्याला अर्जुन जेव्हा निघालाय तेव्हा तो निर्दालन करणारे शत्रूंना लोळवणारे, जेव्हा अर्जुन मागे आहे आणि श्रीकृष्ण पुढे आहे, आत्मा आरूढ जेव्हा आपल्यावर होतो पर्सनॅलिटीवर, तेव्हा तो सगळ्यांना जिंकतो, युद्ध जिंकतो तो. आणि देहदुर्ग त्यांनी जिंकलेला आहे. तेवी बलोन्माद हा जो तुझा वैरी, तया ही संहारी साधक तो. बलोन्माद, अत्यंत मस्ती असते माणसाला. कशा कशाची मस्ती? शरीराची नाही. शरीराचं बळ नाही, पैशाचं बळ, माणसांचं बळ, प्रॉपर्टीचं बळ, आणखीन काय मानसिक बळ, शारीरिक बळ, आर्थिक बळ, आध्यात्मिक बळ. मी एवढी साधना केली आहे त्याचं पण बळ असतं. मला एवढं एवढं कळतं त्याचं बळ. त्या सगळ्या बलोन्मादला दुजा वैरी, दुसरा वैरी म्हटलाय. त्यालाही साधक संहार करतो. चौपटीने वाढे शत्रूची ज्या हाव, काढिताची नाव विषयांचे. तया शत्रूची या योगे मृतावस्था, प्राप्त होय पार्था जगा लागी. बलरूपी शत्रू तोगा निसंदेह, विषाचाच डोह विषयांच्या. जाण सुनिश्चय सर्व ही दोषांचा, धनीची तोसाचा कपिध्वजा. परिध्यान रूपी खड्गाचा प्रहार, सहावया जोर कैचा त्यासी. अशा पद्धतीनं जे एकेकाला दुपटलं जातं साधकाकडनं, कोणालाही मध्ये येऊ नये देत तो. कारण हे अत्यंत आवश्यक आहे. जया शत्रूची या योगे मृतावस्था, प्राप्त होय पार्थ जगा लागी. बलरूपी शत्रू तोगा निसंदेह, विषाचा डोह विषयांच्या. जाण सुनिश्चय सर्व ही दोषांचा, धनीची तोसाचा कपिध्वजा. परिध्यान रूपी खड्गाचा प्रहार, सहावया जोर कैचा त्यासी. आवडता भोग प्राप्त होता देख, प्रकटेचे सुख धनंजया. तया सुखाचीच खोळ पांघरून, घालितो थैमान शरीरी जो. सन्मार्गापासून नेई भुलवोनी, घालोन या राणी अधर्माच्या. मग रौरवादी व्याघ्रांची यामुखी, नेओनी जो टाकी हातोहात. ऐसा दर्परूप घातकी जो वैरी, तया ही संहारी साधक तो. या सगळ्यांना मारणं खूप आवश्यक आहे, नाहीतर त्यांचं अक्षरशः बळावतात ते. जे ह्या गोष्टी सांगितल्यात, अहंकार, त्याच्यानंतर मस्ती, माद चढलेला असतो आपल्याला. आणि हे सगळे जण आपल्याला, आपण जर खतम नाही केले साधकांनी त्याला, तर ते त्याच्यावर हावी होऊ शकतात. ऐसा दर्परूप घातकी जो वैरी, तया ही संहारी. दर्प म्हणजे गर्व, अहंकार. देह अहंकार वेगळा, अहंकाराच्या पण वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत. इमोशनल अहंकार वेगळा, आत्म्याचा अहंकार आणखीन वेगळा. आत्म्याला पण अहंकार असतो. मी एन्शंट सोल आहे, मी पुराणा सोल आहे, मी अनेक इन्कार्नेशन, माझे एवढा एवढा गुरु होते, हे होतं ते उपयोग काय? अजूनही अहंकार आहेच आहे ना. अहंकार हे पण लेअर बाय लेअर वेगळे वेगळे आहेत. इंटेन्स म्हणजे ते स्ट्रॉंग होत जातात. तर ते ते त्याच्याबद्दल इथे बोललंय. दर्परूप घातकी जो वैरी, तया ही संहारी साधक तो. आणि ज्याचे नाव ऐकताची कानी, तापसा लागोनी सुटे कंप. क्रोधा ऐसा दोष, हीच गुडाकेशा, परिपक्व दशा असे ज्याची. क्रोध भरू जावे तो स्वभावे जो पार्था, होऊ लागे रीता अधिकची. तया कामरूपी शत्रुते जिंकोन, ठावची पुसोन टाकी त्याचा. होता पार्था ऐसे काम निर्दालन, सहजे निष्प्राण क्रोध तोही. वृक्षाचे ते मूळ, तोडिताची पाही, उठती शाखा ही आपोआप. तैसे करिताच कामाचे हनन, होय निर्मूलन क्रोधाचेही. क्रोध आणि काम, काम म्हणजे वासना, हवेपणाची वासना, आणि मिळालं नाही की क्रोध होतो. ऍक्च्युली काम वासना म्हणजे काय की कशाबद्दल मधला इंटरेस्ट, कुठलंही खाणं असू दे, वस्तू असू दे, काही काही. काम म्हणजे बेसिकली वासना, काही करण्याची इच्छा इच्छा. आणि त्याच्या मागे ती इच्छा पुरी नाही झाली की संताप चढतो, चिडचिड होते, क्रोध येतो. आणि म्हणून मुळात कामालाच म्हणजे वासनेलाच निर्दालन मुळासकट उखडवून टाकलं की क्रोध आपोआपच उखडला जातो, असं त्यांनी सांगितलंय, जी सत्य बात आहे.
आपुलाची खोडा माथा व्हावया लावी जैसा राया प्रतिज्ञेने परिग्रह रूपी तैसा वैरी श्रेष्ठ होई जो बलिष्ठ भोग दाने परिग्रह संग्रह संघ परिवार वस्तूंचा माणसांचा आणि काय कशा कशाचा संग्रह करून ठेवतो मनुष्य. हे लागेल ते लागेल, हे असं होईल तर लागेल, माणसं लागतील, कधी काही वाईट झालं तर माणसं पाहिजेत, मित्र पाहिजेत, नातेवाईक पाहिजेत, पैसे पाहिजेत, घर पाहिजे. एक नाही, एकावर प्रॉब्लेम आला तर दुसरं घर पाहिजे, दोन ठिकाणी झाला तर तिसरं घर पाहिजे. म्हणून घरांचा पण संग्रह 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 संग्रह, साठवण 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 श्रेष्ठ वैरी आहे आपला, सगळ्यात मोठा वैरी. आणि मग संग्रह करून ते कधीतरी होईल म्हणून संग्रह केला. मग ते मेंटेनन्सचा कोण टेन्शन घेणार? मेंटेनन्स पण बात आहे ना. एक घर सांभाळायचं, दुसरं घर सांभाळायचं, तिसरं घर सांभाळायचं, एवढं सोनं, मग ही बँक ती बँक, हा लॉकर तो लॉकर, ही माणसं ती माणसं, हा रुसेल तो रुसेल, प्रत्येकाची मनं राखा. मेंटेनन्स मध्ये किती एनर्जी जाते. मेंटेनन्स मेंटेनन्स काही आपण घराचा देतो तेवढाच नसतो ना. आपल्याला लाईफ मध्ये सगळ्या मेंटेन कराव्या लागतात गोष्टी. आपण मेंटेनन्स देत असतो. अक्षरशः इन्व्हेस्टमेंट आहे ती. हा रागवायला नको, त्याला चौकशी केली, त्याला फोन केला, याला फोन केला, याला गरीब पार्टी ठेवायची, अरे बापरे ह्याला पण बोलवलं पाहिजे, त्याला पण बोलवलं पाहिजे. तसं आपण मेंटेनन्स देत राहतो सगळीकडे. तो परिग्रह साठवण तैसा वैरी श्रेष्ठ होई जो बलिष्ठ भोग दाने जीवाची या माथा ठेवी जो खोगीर भरवी शरीर अवगुणे ठेवावया लावी धनंजया पाही विषयाच्या ठाई आसक्ती जो. आणि मग हे सगळे असले की विषयांच्या ठाई आसक्ती पण करायला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या पार्टीला जाणार, लग्नाला जाणार, प्रोग्रामला जाणार, लोक रोज नाही ना नेहमी नाही आपणच जाऊ शकत, आपल्या घरी पण बोलवावं लागतं. मग ते तो मेंटेनन्सचाच पार्ट आहे. तेवी जीवासी जो ममत्वाची काठी लावी तसे हाती धरावया शिष्य शाखा शास्त्र संभार अनेक मठ मुद्राधिक निमित्तांनी जेणे परिग्रहे पाशी गुंतविला निसंग जो झाला तया तेही. मग तो संन्यासी होतो निसंग, सगळ्याला सोडून द्यायचं ग्रॅज्युअली, एकदम नाही सोडतायत. ग्रॅज्युअल ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, हळूहळू हळूहळू कमी 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 पार्टिसिपेशन करायचं, डिस्कनेक्ट करत जायचं, बाहेर बाहेर यायचं. आपण नोकरीतनं आपण काय घेतो ती रिटायरमेंट, रिटायरमेंट घ्यायची, रिटायर व्हायचं ऍक्टिव्हिटीज मधनं. जेणे परिग्रहे पाशी गुंतविला निसंग जो झाला तया तेही. आजकाल माणसं रिटायर तर होतात नोकरीतनं, पण जास्तीत जास्त एंगेज होतात जीवनामध्ये म्हातारपणी. उलट झालंय. संसार सोडून जावे वनांतरी गुंतवितो तरी तेथेही जो नागवे उघडे ठेविले शरीर तरीही साचार सोडी ना जो ऐसा परिग्रह वैरी दुर्निवार तयासी ही ठार करून न्या भव विजयाचा पार्था निसंदेह भोगितो उत्साह साधक तो जणू सत्ताधारी मोक्ष नगरीचे राजेच जे साचे धनंजया ऐसे ज्ञान गुण अमानित्वादिक राहावया देख आले तेथे यथार्थ ज्ञानाचे तया लागी मग समोर कोणी चांग अधिराज्य. बाहेर येणं खूप आवश्यक आहे. आता काय होतं, माणसाचा संन्यास घेतला समजा, बाहेर आला तर संन्यास घेतला, परत तिथे जाऊन आपला शिष्य शाखा शास्त्र संभार मठमुद्राधिक निमंत वाढवून ठेवतात आपला प्रपंच, पुन्हा एकदा संसार थाटतात, संन्यास घेतात. आजकाल असे संत आहेत बाहेर, संन्यास मोठा घेणार आणि मोठा आश्रम खोलणार, आणि मग आश्रम खोलणार, मग त्याचा पेपरमध्ये यायला लागतं त्याचा हे कोण काय अग्रेसर पुढचा, हे राईट्स कोणाला जाणार, मग त्याची अरेंजमेंट, ते सगळ्या विचित्र गोष्टी. हे सगळं कसं कसं म्हणजे करायचं, अवघड आहे. हम्म. तर मठ स्थापन करतात आणि मग त्याचं पुन्हा मेंटेनन्स करणं, एवढी हजारो करोडोनी लोक जातात, मग तिथे ते सगळं मान मरातब स्टेटस म्हणजे पुन्हा जाऊन बाहेरही प्रपंच साधतात आणि वाढवून ठेवतात. हे सगळं कठीण आहे. म्हणजे त्याच्यावर आपण काय बोलावं. भवविजयाचा पार्था निसंदेह भोगी तो उत्साह साधक होतो जणू सत्ताधारी मोक्ष नगरीचे राजेच से साचे धनंजया ऐसे ज्ञान गुण अमानित्वादिक राहावया देख आले तेथे यथार्थ ज्ञानाचे तया लागी मग समर्पोनी चांग अधिराज्य तेची ज्ञान गुण राहिले आपण तयाचा होन परिवार मग साधक तो पार्था जाऊ लागे जेव्हा राजमार्गे प्रवृत्तीच्या तेव्हा जागृत्या
जागृत्यादी तीन भिन्नावस्था याची कोणी पार्था तरुणी ज्या जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ही या तीन अवस्था आहेत. पण या काही पूर्ण ध्यानाच्या अवस्था नाही आहेत. तेव्हा जागृती आधी तीन भिन्न अवस्था ह्याची कोणी पार्था तरुणी ज्या पदोपदी त्यांनी तयाच्या वरून उतरिले लोण सौख्याचेची तया सम्राटाच्या पुढती राहोनी विवेक हा कोणी चोपदार बोधरूपी काठी घेऊन हाती दूर गर्दी लोटी दृश्याची गा. आता इथे विवेक काय काम करतोय, तिथे विवेक होता हे तीर्थक्षेत्र जिथे बुद्धी शुद्ध होते. आता इथे चोपदार आहे, दरवाजात उभा आहे विवेक. बोधरूपी काठी घेऊन या हाती दूर गर्दी लोटी दृश्याची गा. योग भूमिका त्या घेऊन आरती मग जणू येती ओवाळाया. मग तया रिद्धी सिद्धींचा मेळावा प्रसंगे पांडवा प्राप्त होय. रिद्धी सिद्धींची ती होता पुष्पवृष्टी नावोनी किरीटी निघे त्यात. ब्रह्मैक्य स्वराज्य येता सन्निधानी आनंद येतो तिन्ही भरी लोक. सखा किंवा मित्र ऐसे म्हणावया नुरे दुजे तया समसाम्ये. ऐसे अद्वैतत्व तया होता प्राप्त ममत्वाची मात उरे कोठे. आपुलिया एक सत्तेनेची जाण विश्वाते व्यापून सकळही. मी ना इथे थांबते. थोडा लांब आहे श्लोक. ह्या मग तया रिद्धी सिद्धीपासून आपण पुढच्या वेळेला घेऊया.